नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द अभ्युदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. एमपीएससी 2025 मध्ये नवीन पॅटर्न आणतोय, तसंच तो पॅटर्न युपीएससीच्या प्रमाणेच कॉपी करतोय. अशा कंडिशन्स मध्ये युपीएससी आणि एमपीएससीची दोन्ही तयारी एकत्रच होणार आहे. मग त्यासाठी ऑथेंटिकेट आणि योग्य तो करंट अफेअरचा डाटा आपल्यापर्यंत घेऊन यावा. सोबतच फ्री साठी एमसीक्यू टाईपची असणारी तयारी करत असणारा करंट अफेअरचा कोणता भाग वाचणं अपेक्षित आहे, तो किती डेप्थ मध्ये जाणं गरजेचं आहे, आणि जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची तयारी करतात या असंख्य विद्यार्थ्यांसाठी एक चांगला आणि कोणत्याही असणाऱ्या टेन्शन व्यतिरिक्त जो ऑलरेडी डाटा तुम्हाला दिला जाणार आहे ती असणारी सिरीज आपण आजपासून म्हणजे या असणाऱ्या मंथ पासून स्टार्ट करतोय. तो म्हणजे मंथली करंट अफेअर, आणि त्यामध्ये आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत जून 2024 चा असणारा डाटा कव्हर करणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये एकाच सेशन मध्ये संपूर्ण एक महिना आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. याचा फायदा तुम्हाला परीक्षेच्या प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेज मध्ये नक्कीच होणार आहे. मग चला, युपीएससी, एमपीएससी आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा असणारा एक अपॉर्च्युनिटी आहे. ते तुम्ही ग्रॅब करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आणि या सेशन मध्ये मी ऑथेंटिकेट डाटा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यासाठी मी ऍज अ रेफरन्सेस काय यूज करतोय तर द हिंदू असेल, लोकसत्ता, सकाळ असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल असेल, पीआयबी असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल, याचे कंटेंट यूज करतोय, जेणेकरून डाटा आपला ऑथेंटिकेट असेल. या लेक्चरची पीडीएफ हवी असेल, सोबतच डेली अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे द अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे डाटा मिळून जातील, पीडीएफ सुद्धा मिळतील. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, बॅचेस बद्दलच्या अडचणी असतील तर तुम्ही हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया या असणाऱ्या आपल्या सेशनला. सेशन मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत तर आपण साहजिक आहे इंटरनॅशनल कंटेंट असतील, नॅशनल आणि स्टेट लेवलच्या असणाऱ्या न्यूज असतील, या सगळ्यांना कव्हर करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण जे काही महत्वपूर्ण दिवस येत आहेत ना, या दिवसाचं महत्व, युनायटेड नेशनच्या अनुषंगाने काय संदर्भ सेलिब्रेट होतोय आणि तिथं भारत कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतोय, याही घटनांचा संदर्भ आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. मग सर्वात पहिल्यांदा उल्लेख केला तर काय करायचंय, 1 जून जो आहे ना, जो सेलिब्रेट केला जातो या ठिकाणी वर्ल्ड मिल्क डेच्या अनुषंगाने. बरं, याच्यासोबतच मी तुम्हाला बरेचसे क्वेश्चन करेन याला रिलेव्हंट असणारे, आणि ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा. यस, गुड इव्हनिंग विकास, गुड इव्हनिंग. यस, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा साहेब लोक, म्हणजे जास्तीत जास्त मुलांना तिथपर्यंत समजेल काय क्वालिटी कंटेंट आपण याच्यामध्ये आणतोय. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा जास्तीत जास्त, आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपल्या भारतामध्ये जो काही व्हाईट रिव्होल्युशनचा संदर्भ येतोय, जिथं प्रत्यक्षात आपल्या भारतामध्ये एक क्रांती होताना दिसते, आणि त्या असणाऱ्या श्वेत क्रांतीचा संदर्भ तुम्ही मला पटकन कमेंट बॉक्समध्ये द्या. कोणत्या एरामध्ये स्टार्ट झाला होता आणि कोणत्या व्यक्तीचं नाव आपण या असणाऱ्या अनुषंगाने देतोय. आता या व्यक्तीचा रेफरन्स आपण अमूलच्या अनुषंगाने कंटिन्युअसली बघतो, पण फक्त मला तिथं या कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित असेल. मग 1 जून हा दिवस कोणता दिवस साजरा होतोय तर जागतिक दुग्ध दिनाचा असणार उल्लेख याच्यामध्ये येतोय. सोबतच डेअरीच्या अनुषंगाने जे काही रॅली काढण्यात आल्या ना जगभरामध्ये या असणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या असणाऱ्या प्रसारासाठी, तर तो होता कालखंड कुठला तर मे मधला 29 ते 31 या कालखंडामध्ये, आणि तोच असणारा दिवस आपण भारतामध्ये सुद्धा सेलिब्रेट केलेला आहे. आणि याच्या थोडा पार्श्वभूमीचा उल्लेख केला तर 2001 मध्ये जागतिक दूध दिवसाची असणारी स्थापना कोणाच्या माध्यमातून, संयुक्त राष्ट्राच्या असणाऱ्या FAO म्हणजे अन्न आणि कृषी संघटनेद्वारे या असणाऱ्या दुधाचं जागतिक अन्न म्हणून सुद्धा या ठिकाणी महत्व ओळखण्यात आलं. आणि त्यामुळेच या क्षेत्राचा असणारा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस म्हणजेच कोणता तर 1 जूनचा दिवस आपण वर्ल्ड मिल्क डेच्या अनुषंगाने सेलिब्रेट करतो, ते इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर रेफरन्स येतोय तो म्हणजे कुठल्या दिवसाचा तर तिथं आहे 4 जूनचा रेफरन्स. 4 जूनचा उल्लेख केला तर काय आहे तिथं, याला म्हणायचं इंटरनॅशनल डे ऑफ इनोसंट चिल्ड्रन्स विक्टिम्स ऑफ द अग्रेशन्स. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं, आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांच्या असणाऱ्या विरोधामध्ये आपल्याला काय करायचं, त्यांच्या सपोर्टिव्हसाठी आणि प्रत्यक्षात ते कृत्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय दिवस साजरा होताना दिसतोय. आणि इथं काय लक्षात घ्यायचं की बालकांच्या हक्कांबद्दल जेव्हा जेव्हा संदर्भ येतोय तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे आपल्या राज्यघटनेतल्या असणाऱ्या आर्टिकलचा उल्लेख केला तर आर्टिकल नंबर 24 चा रेफरन्स लक्षात ठेवायचा. सोबतच बालकांच्या शिक्षणाच्या हक्काबद्दलचा उल्लेख आला तर 21A सुद्धा लक्षात ठेवा. सोबतच बालकांच्या संदर्भामधले असणारे राज्याची जबाबदारी जी आहे का ती 39E मध्ये स्मॉल ई,
स्मॉल एफ मध्ये, हे पण थोडेसे आर्टिकल इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि काय लक्षात घ्यायचं, जगभरामध्ये असणाऱ्या बालकांच्या हक्कांवरती, त्यांच्यावर होणारे हिंसाचार, लैंगिक शोषण आणि दहशतीच्या घटनांपासून संरक्षण देण्यासाठीच युनायटेड नेशनच्या असणाऱ्या जनरल असेंब्लीनं कुठं लेबनॉनच्या युद्धानंतरच बालकांचे अधिकार, जसं आता सध्याला आपण गाझा स्ट्रीपवरच्या असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बालकांचे असणारे जे मृत्यू बघतोय, त्यामुळे पण एक संदर्भ हायलाइट होताना दिसतोय, हे पण लक्षात घ्यायचं. त्याचा एक मुद्दा चर्चेमध्ये आहे आता युनायटेड नेशनच्या अंतर्गत. आणि या युद्धाच्या प्रभावानंतर 1982 मध्ये या दिवसाची स्थापना होताना दिसते. मग इथं संदर्भ आहे बघा, कुठला, पॅलेस्टिनी आणि लेबनीज मुलांचे असणारे इस्रायली आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठीच असणारा हा दिवस चर्चेमध्ये येतोय. सध्या हा खूप मोठ्या पद्धतीने गाजतोय, त्यामुळे हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. असणार आहे. यस सोनाली, हे रेकॉर्डेड असणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही ते कंटिन्युअसली बघू शकता. ठीक आहे. तर 4 जूनचा रेफरन्स आपल्याला इथं लक्षात ठेवायचे या असणाऱ्या दिवसाच्या अंतर्गत. नंतर एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून असणारा महत्वपूर्ण दिवसाचा उल्लेख येतोय, तो म्हणजे कुठला, तर 5 जूनचा. तर 5 जूनला काय आहे, तर जागतिक पर्यावरण दिनाचा संदर्भ या ठिकाणी आपण सेलिब्रेट करताना पाहतो. या पर्यावरण दिनाच्या थीमचा उल्लेख केला तर जमीन पुनर्संचयित करायचे, वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता ठेवायची आहे. म्हणजे ते वाळवंटीकरणाचा असणारा जो प्रभाव आहे का, तो कमी करायचा आहे, दुष्काळाचा प्रभाव कमी करायचा, या थीमच्या अनुषंगाने यावर्षी आपण पर्यावरण दिन साजरा करताना दिसतोय, जागतिक पर्यावरण दिनाचा उल्लेख. आणि यावर्षी या पर्यावरण दिनाचं असणार यजमानपद कोणाकडे देण्यात आलंय, तर ते दिले सौदी अरेबियाकडे. कोणाकडे दिलेलं आहे, सौदी अरेबिया. सौदी अरेबिया का महत्वाचा आहे, तर हा सौदी अरेबिया मागच्या 2 वर्षामध्ये जीडीपीच्या असणाऱ्या ग्रोथ रेटमध्ये भारताला एक प्रकारे टफ फाईट देण्याचा प्रयत्न करतोय. कारण जगामध्ये सर्वाधिक वेगवान पद्धतीनं जीडीपीचा ग्रोथ रेट वाढणाऱ्या देशांमध्ये भारत येतोच, पण भारतासोबतही एक कॉम्पिटिशनच्या फेजमध्ये आपल्याला सौदी अरेबिया दिसतो. प्लस गल्फ कंट्रीच्या अनुषंगाने भारताचा इन्व्हॉल्वमेंट ज्या ठिकाणी येतो, तिथं आपल्याला या देशाचा अँगल, या देशाचा रेफरन्स हा लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे, तो लक्षात ठेवायचा. आणि हा जो पर्यावरण दिन आहे का, तो सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दिवसाच्या अनुषंगाने सेलिब्रेट होतोय. आणि हे कधीपासून, तर हा युनायटेड नेशनच्या असणाऱ्या एन्व्हायरमेंट प्रोग्राम, पर्यावरण कार्यक्रमाच्या अंतर्गत काय करण्यात आला, 1973 पासून तो आपण दरवर्षी सेलिब्रेट करतोय. तुमच्यापैकी कोणी मला सांगाल का, आपल्या भारतामध्ये 1972-73च्या वर्षामध्ये प्राणीजन्य व्यवस्थेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट स्टार्ट केला होता. आणि त्याच प्रोजेक्टच्या अंतर्गत जे 7 असणारे कॅट प्रवृत्तीच्या, मांजर कुळातील असणाऱ्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी आपण एक इनिशिएटिव्ह घेतला होता, त्याला रिसेंटली 50 वर्ष कंप्लीट झाले. म्हणून आपण मैसूरमध्ये, म्हणजे संदर्भ येतो कर्नाटकामध्ये, तो इव्हेंट सुद्धा कंप्लीट केला. तिथं आपले प्राईम मिनिस्टर प्रेझेंट होते. आणि जगातील सर्वाधिक जास्त असणारा तो स्पेसिफिक प्राणी आपल्या भारतामध्ये आढळतो, तर तो कोणता प्रोजेक्ट आहे, मला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, 73 पासून हा असणारा दिवस सेलिब्रेट होताना दिसतोय. आणि लक्षात काय ठेवायचं, आता जे आपल्याला जमीन पुनर्संचयित करायचं आहे पर्यावरणासाठी, त्यासाठी आता कोणत्या इयरला फोकस केलं जात आहे युनायटेड नेशन, तर संपूर्ण दशक त्याच्यावरती फोकस करतोय. डायरेक्टली क्वेश्चन केला जाईल 2021 पासून 2030 पर्यंतचं असणार हे दशक आहे का, हे या असणाऱ्या जमीन पुनर्संचयित करण्याच्या ध्येयाकडे युनायटेड नेशन फोकस करतोय, हे थोडंसं इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. दिवसाचा संदर्भ येतोय 5 जूनचा रेफरन्स. ठीक आहे. त्यानंतर येतोय 6 जून. 6 जूनला कोणता दिवस सेलिब्रेट होताना दिसतोय जागतिक पातळीवरती, तर रशियन लँग्वेज डे सेलिब्रेट होताना दिसतोय. आणि हा जो रशियन लँग्वेज डे आहे का, तो कोणामुळे सेलिब्रेट केला जातोय, तर इथे एक वाढदिवस आहे रशियन असणाऱ्या पोएटचा, ते म्हणजेच कोण या ठिकाणी, तर अलेक्झांडर पुश्किन यांच्या असणाऱ्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा असणारा दिवस ऍज अ काय म्हणून, रशियन लँग्वेज डे म्हणून सेलिब्रेट केला जातो, हे लक्षात घ्यायचं. रशिया कंटिन्युअसली चर्चेमध्ये राहतोय, त्या अनुषंगाने हे मुद्दे आपण विचारात घेणं अपेक्षित असणार आहे. नंतर येतो कोणता दिवस, तर नंतर आहे 7 जूनचा रेफरन्स. 7 जून का महत्वाचं आहे, तर आपल्या भारतातल्या आयुष मिनिस्ट्रीनं या दिवसाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण संदर्भ सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे काय, फूड सेफ्टी डेचा संदर्भ संपूर्ण भारतभरामध्ये सेलिब्रेट करणारी नोडल एजन्सी म्हणून कोण, असा क्वेश्चन केला लक्षात घ्यायचं, तर तो कोण असेल, तर आयुष मिनिस्ट्री असेल, हे लक्षात घ्यायचं. मग काय आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, हे लक्षात ठेवायचं. आणि या अन्न सुरक्षेच्या महत्वाविषयी जनजागृती करावी, जागरूकता वाढावी, त्यासाठी काय केलेलं आहे, तर या असणाऱ्या दिवसाला आपण सेलिब्रेट करतोय जागतिक स्वरूपामध्ये. 2019 पासून याची असणारी व्यवस्था सुरू झालेली आहे. आणि या वर्षाच्या अंतर्गत जर थीम पाहिलं तर काय आहे, अन्न सुरक्षा अनपेक्षित साठी असणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहा. म्हणजे प्रिपेअर्डनेस बद्दल या ठिकाणी बोललं जाते. आपण अवेअर तर असलोच पाहिजे,
पण आपलं असणारी तयारी सुद्धा पाहिजे की फूड क्रायसिसच्या अनुषंगाने, कारण तुम्ही सर्वांनी ऐकलं सुद्धा असेल आपल्या भारताच्या जवळचे असणारे काही देश आपल्याला फूड इमर्जन्सीमध्ये फूड क्रायसिसमध्ये जाताना दिसत आहेत. मग त्यामध्ये असणारा उल्लेख जर आपण बघितला तर आपण अफगाणिस्तान असेल, नंतर आपण श्रीलंका असेल, नंतर पाकिस्तान सारखे असणारे देश या फूड क्रायसिसमध्ये आपल्याला जाताना दिसले. त्यामुळे या असणाऱ्या अन्नधान्याच्या असणाऱ्या अवेअरनेससाठी आणि प्रत्यक्षात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्या धोक्याच्या अगोदरची पूर्वतयारी आपण करणं अपेक्षित आहे हे या दिवसाच्या अनुषंगाने सांगितलं जातं. आणि अन्न आणि कृषी संघटना सोबतच जागतिक आरोग्य संघटना WHO हे दोन्ही संघटना जेव्हा जेव्हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये डिसिजन घेतात ना तेव्हा आयोगाने आपल्याला प्रश्न केलेला आहे. नुकतंच 2022च्या प्री मध्ये याच्याशी संबंधित असणारा क्वेश्चन विचारून झालेला आहे आपल्याला. मग काय यांच्या संयुक्त प्रस्तावानंतर काय केलं, युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं महासभेद्वारे डिसेंबर 2018 मध्ये जागतिक अन्न दिनाची स्थापना झाली. पण कधीपासून सेलिब्रेट करतोय आपण, 2019 पासून सेलिब्रेट करतोय, हेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर जून मधल्या असणाऱ्या दिवसाचा उल्लेख केला तर 8 जूनचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. आणि 8 जूनला काय आहे तर जागतिक महासागर दिनाचा उल्लेख येतोय, वर्ल्ड ओशन डे. मला पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पैकी जे आपल्याला 17 गोल आहेत का त्यापैकी लाईफ अंडर वॉटर या असणाऱ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा नंबर किती आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. त्यामुळे आजच्या दिवसाच्या संदर्भात त्या पद्धतीने लक्षात ठेवायचा 8 जूनच्या अंतर्गत. मग काय महासागराच्या संरक्षणाची गरज आणि त्याद्वारे साध्य करण्यात येणारी शाश्वत विकास उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याबद्दल जागरूकता करण्यासाठी हा दिवस साजरा होतोय 8 जूनचा दिवस. आणि या वर्षाची थीम जर पाहिली आपण तर काय असेल या ठिकाणी, अवेकन न्यू डेप्थ्स. समुद्रामध्ये असणाऱ्या जे काही अनभिज्ञ किंवा ज्या गोष्टी समजलेल्या नाहीत त्या सर्च करण्यासाठी आपल्याला तत्पर राहणं गरजेचं आहे. त्यासाठी हा संदर्भ आणलाय. आणि आपला भारत जो आहे ना तो 6व्या क्रमांकाच्या देशाच्या लिस्टमध्ये जातोय, जिथं डीप ओशन मिशन मधले असणारे रिसर्च करण्यासाठी आपला भारत इनिशिएटिव्ह घेतोय. आणि त्यासाठी आपण 2021 ला एक मिशन लॉन्च केलं, त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी डीप ओशन मिशन. आणि यासाठी जवळपास आपण 4000 कोटी रक्कम इथं इन्व्हेस्ट करतोय, हे पण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरनं आपण एक सगळ्यात महत्वाचं असणारं सबमरीन टाईप असणारी यंत्रणा तयार केली, ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी मत्स्य 6000. या असणाऱ्या भूमिकेतून आपण समुद्रामध्ये जाणार आहोत आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण रिसर्च करणार आहोत, हेही इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. व्हेरी गुड राणी. यस, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 14चा उल्लेख या ठिकाणी करतायत. ओके, हे लक्षात ठेवायचं संदर्भ. आणि या असणाऱ्या दिवसाचा उल्लेख केला तर 2014 साठीची असणारी कृती थीम आहे ती म्हणजेच कुठली असेल, ऍक्शन पण करायचं आपल्याला याच्यामध्ये, ते म्हणजे कॅटलायझिंग ऍक्शन फॉर अवर ओशन अँड क्लायमेट. आपल्या समुद्रासाठी आणि या असणाऱ्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या बदलाला आपल्याला थोडंसं फेस करण्यासाठी आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे, हे मुद्दे सांगितले जात आहेत. याच्यासोबतच काय लक्षात घ्यायचं की 2030 पर्यंत जगातील किमान 30% जमीन, पाणी आणि महासागरांचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने 30x30 या जागतिक चळवळीचा एक भाग बनून जागतिक महासागर दिवस साजरा केला जातो. म्हणजे काय, जेवढे जास्तीत जास्त जमिनी, जेवढे जास्तीत जास्त पाण्याचे साठे, महासागरांचं संरक्षण करता येईल त्यासाठी युनायटेड नेशनच्या अंतर्गत मोहीम स्टार्ट केल्या. त्यासाठीच हा दिवस इथं आपल्याला एक प्रकारे अवेअरनेस साठी आपण साजरा करतोय हे सांगितलं जाते. सोबतच संयुक्त राष्ट्र महासभेने 5 डिसेंबर 2008 ला 8 जून हा जागतिक महासागर दिन साजरा केला. म्हणजे तेव्हापासून आपण हे पर इयरला सेलिब्रेट करतोय 2008 पासून. आणि या दिवसाची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा कुठं मांडली गेली होती, 1992 मध्ये रिओ दी जेनेरो या ठिकाणी असणाऱ्या जो काही आपल्याला अर्थ समिट झाली होती ना, बऱ्याचशा असणाऱ्या एन्व्हायरमेंटल अस्पेक्टला डिसाईड केलं गेलं होतं अर्थ समिट मध्ये. आणि त्याच अर्थ समिट नंतर आपल्याला ओझोनच्या प्रोटेक्शनसाठीचे असणारे बरेचसे डिक्लेरेशन सुद्धा होताना दिसले. त्यामुळे हे पण लक्षात घेणं आवश्यक असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तो एक अँगल याच्यामध्ये विचारात घेऊया. नंतर याच 8 जूनचा उल्लेख केला तर जग साजरा करतो तो म्हणजे कुठला, वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डेचा रेफरन्स. वाढत चाललेल्या धोक्या अंतर्गत आपल्याला ब्रेन ट्यूमरचाही रेफरन्स दिसतो या ठिकाणी. कॅन्सरचा एक संदर्भ आहे इथं. याला पहिल्यांदा ऑर्गनाइज केलं, ऑब्झर्व केलं होतं कधी, इसवी सन 2000 मध्ये. 2000 पासून आपण हे सेलिब्रेट करतोय असणाऱ्या अवेअरनेससाठी. आणि या वर्षाच्या थीमचा उल्लेख केला तर ती थीम असेल ब्रेन हेल्थ अँड प्रिव्हेन्शन. म्हणजे काय करायचं आपल्याला ठिकाणी, तर इथं मेंदूच्या असणाऱ्या आरोग्यासाठी आणि त्याच्या असणाऱ्या प्रतिकारक व्यवस्थेसाठी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करायचा आहे आणि हे अवेअरनेस लोकांपर्यंत वाढवायचं आहे. त्यामुळे हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतोय. वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डेचा उल्लेख याच्यामध्ये करायचा. त्यानंतर उल्लेख करायचा तो म्हणजे कुठला, तर 11 जूनचा. 11 जूनचा रेफरन्स पाहिला तर काय लक्षात घ्यायचं की आंतरराष्ट्रीय खेळ
दिवस सेलिब्रेट होतो, इंटरनॅशनल डे ऑफ प्ले या अंतर्गत हा असेल. आणि हा 2024 रोजी होणारा काय असेल तर पहिलाच आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आहे, जेव्हा एखादा इव्हेंट पहिल्यांदाच कंडक्ट होतो त्याच्यावरती आयोग क्वेश्चन करतो आपल्याला, म्हणून लक्षात ठेवायचं. आणि हे संयुक्त राष्ट्र संघाद्वारे घोषित करण्यात आलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवूया आपण. आणि इथं काय करायचंय, कोणत्याही असणाऱ्या वयोगटातील असणाऱ्या व्यक्तींमध्ये खेळाची असणारी मानसिकता टिकून राहावी त्यासाठी हा दिवस साजरा होतोय. आणि या वर्षाच्या थीमचा उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं, खेळ एक चांगलं जग बनवतो असा संदर्भ त्या ठिकाणी मानतोय, म्हणून तो खेळा असा संदर्भ इथं मानला जातोय. प्रत्येक व्यक्तीनं खेळलेलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये हा सेलिब्रेट होताना आपल्याला दिसतोय, हे लक्षात घेऊया. नंतर येतो 12 जून या दिवसाचा उल्लेख केला तर काय असेल 12 जूनला, इथं येतो वर्ल्ड डे अगेन्स्ट द चाइल्ड लेबर. बालमजुरांच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये, बालमजुरांच्या विरोधामध्ये असणारा हा जागतिक दिवस साजरा होतोय 12 जून. लक्षात ठेवायचं, यालाच म्हणतो आपण जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. आणि या वर्षाच्या थीमचा उल्लेख केला तर काय आहे थीम, चला आपल्या वचनबद्धतेवर कार्य करू आणि बालमजुरी संपू, ही थीम आहे. म्हणजे बालमजुरीला कंट्रोलमध्ये आणायचंच आहे, सोबत ती पूर्णतः संपवायचं आहे. या असणाऱ्या अनुषंगाने हा असणारा मुद्दा आपल्याला वर्क होताना दिसतोय, हे लक्षात ठेवायचं. आणि सोबतच हा जो दिवस आहे का तो कोणाच्या अंतर्गत सेलिब्रेट होतोय तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, राज्यसेवेच्या प्रीनं या असणाऱ्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला आपणेला 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणून प्रीला क्वेश्चन विचारला गेला होता आपल्याला. 2002 मध्ये याच असणाऱ्या संघटनेनं बाल कामगार विरुद्ध जागतिक दिवस सुरू केला आणि या असणाऱ्या बाल कामगाराच्या निर्मूलनासाठी असणारा हा प्रयत्न केला जातोय असा एक संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय, तोही इथं लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल बोलायचं असेल तर काय लक्षात घ्यायचं, कामगार संघटना पहिल्या महायुद्ध संपलेल्या वर्साईच्या तहाचा भाग म्हणून कधी 1919 मध्ये तयार करण्यात आली, 1919 ला तयार केली, म्हणून 2019 ला याला 100 वर्ष कंप्लीट होताना आपण बघितलं होतं. 1946 मध्ये आयएलओ ही नव्यानं स्थापन झालेल्या कोणाची, संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था बनली. याच्या हेडक्वार्टरचा उल्लेख केला तर जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आपल्याला हे याचं हेडक्वार्टर दिसतं. आणि याच्या पालक संघटनेचा उल्लेख केला तर कशाचा मुख्य भाग आहे हा, तर संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद, ज्याला आपण त्या ठिकाणी इकोसोक म्हणतो, याचा एक भाग आहे तो. आणि हे संयुक्त राष्ट्र विकास गट, युनायटेड नेशनचा असणारा डेव्हलपिंग प्रोग्राम, याचा सदस्य देखील याच्यामध्ये आहे. त्यामुळं ह्या दोघांचं असोसिएशन आपल्याला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सोबत दिसतं, हे पण थोडंसं याच्या सोबतच आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि याच्याच सोबत या संपूर्ण वर्षाला आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये कोणत्या अनुषंगाने सेलिब्रेट करायचे हा एक डिसिजन घेताना दिसतात आपल्याला. मग इथं येतो तो म्हणजे कुठला, तर 2025 हे वर्ष कशासाठी असेल, क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं असेल, म्हणजे क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी यासाठी इंटरनॅशनल इयर 2025 डिक्लेअर केलंय कुणी, युनायटेड नेशन्सनं. बऱ्याच वेळा या डिक्लेरेशनशी संबंधित असणारे क्वेश्चन्स विचारले जातात. डिक्लेरेशन कोण करतोय, कशा पद्धतीनं करतोय, मग कोणता असेल, क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं असणार वर्ष असेल 2025 हे वर्ष. आणि याच्यामध्ये काय काय असेल ते पहा. तर ह्या 2025च्या वर्षाचा उल्लेख केला तर क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित असेल. याचं उद्घाटन समारंभ कधी केला जाईल, 14 जानेवारी 2025 मध्ये केलं. कुठं केलं जाईल, बर्लिन मध्ये स्टार्ट होईल हे. आणि हे वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम जगभर साजरे केले जाणार आहेत. आणि याच्यामध्ये जर्मन भौतिक शास्त्रज्ञ कोण, वर्नर हायझेनबर्ग यांनी प्रसिद्ध शोध निबंध प्रकाशित केल्यापासून पुढील वर्ष एक शतक असेल, ज्यामध्ये 19व्या शतकाच्या कालखंडाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या शोधलेल्या कालात म्हणजे शोधलेल्या असणाऱ्या कोणाला क्वांटम घटनांचा एक अर्थ लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी यांत्रिकीकरणासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या बदलांची पुनर्व्याख्या केली होती. आणि त्याच पुनर्व्याख्येच्या असणाऱ्या पूर्ततेच्या निमित्तानं हे वर्ष सेलिब्रेट होतोय असं या ठिकाणी म्हटलं जातंय. आणि भारत सरकार काय करतोय, एप्रिल 2023 मध्येच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे 2023 ते 2031 लक्षात घ्यायचं, किती आपल्या असणाऱ्या भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागानं 2023 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या 6000 कोटी रुपयांच्या नॅशनल क्वांटम मिशनची सुद्धा घोषणा ऑलरेडी केलेली होती. म्हणजे भारतानं ही अनाउन्समेंट आपण कधी केलेली बघतोय, 2023 लाच. आणि जागतिक व्यवस्थेमध्ये या असणाऱ्या क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीला 2025 हे वर्ष इथं डिनोट होताना दिसते, हेही इथं लक्षात घ्यायचं. मग जर आपण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अँगल घेऊन या ठिकाणी बोलतोय तर याच असणाऱ्या संघटनेशी संदर्भित असणारं सेशन आपल्याला होताना दिसतंय. मग काय लक्षात घ्यायचं, आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या 112व्या सत्रात भारतीय त्रिपक्षीय शिष्टमंडळ या ठिकाणी प्रेझेंट होताना दिसतोय. कितवा,
112वा असणारा सेशन ऑफ इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्सचा असणारा रेफरन्स दिसतोय 2024चा जिनेवा या अनुषंगाने हा सेलिब्रेट होतोय आणि तो कोणत्या कालखंडामध्ये तर तो झालेला आहे 3 ते 14 जून 2024 दरम्यान जिनेवा या ठिकाणी ही परिषद आपल्याला होताना दिसते आणि याच्यामध्ये किती देश 187 सदस्य देशांमधील असणारे कामगार नियुक्ता आणि सरकारी प्रतिनिधी वेगवेगळ्या समस्या हाताळण्यासाठी इथे एकत्र आलेले होते आणि त्या अंतर्गत पाहिलं तर आपल्याला सचिव श्रम आणि रोजगाराच्या अंतर्गत असणाऱ्या सुश्री सुमिता डावरा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय शिष्टमंडळ त्या ठिकाणी उपस्थित होतं. एवढ्या डेटमध्ये जाणार नाहीत, किमान नाव तरी आपल्याला माहिती असावं. शिष्टमंडळ आपलं गेलं होतं, कितव्या क्रमांकाच्या असणाऱ्या समिटच्या अनुषंगाने गेलं होतं, वार्षिक असणारी परिषदचा उल्लेख केला तर तो 112व्या क्रमांकाचा होता. कुठं होता? जिनेवामध्ये होता. 3 ते 14 तारीख हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न इथं करूया. नंतर उल्लेख येतोय 13 जूनचा आणि या 13 जूनचा संदर्भ आणला तर काय लक्षात घ्यायचं? आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवसाचा उल्लेख याच्यामध्ये येतो आणि हा दिवस बघितला तर 2024ला या दिवसाला 1 दशक पूर्ण होत आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणून या दशकाच्या निमित्तानं इथं 10 वर्ष पूर्ण सामूहिक प्रगतीचं दशक म्हणूनच याची थीम पण ठेवण्यात आलेली आहे. कोणता लक्षात घ्यायचा या ठिकाणी? तर अल्बिनिझमचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. आणि अल्बिनिझम एक्झॅक्टली आहे काय तर लक्षात काय घ्यायचं? हा एक गैरसंसर्गजन्य म्हणजे जो संसर्गजन्य नाहीये, दुर्मिळ आणि अनुवांशिक आरोग्य स्थिती आहे जिथं जन्माच्या वेळी हे येतं, जन्माच्या वेळी असणारी ही स्थिती आहे ज्यामुळे काय होतं? त्वचा, डोळे आणि केसांमध्ये असणारे मेलॅनिनची कमतरता या ठिकाणी दिसते. म्हणून बऱ्याच वेळा त्वचेचा असणारा रंग आपल्याला हा बदलताना दिसतो. त्याच्या असणाऱ्या अवेअरनेससाठी हा दिवस साजरा होताना दिसतोय आणि त्याला आपण दशक कंप्लीट होताना दिसते, 10 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. त्यामुळे सूर्य आणि तेजस्वी प्रकाशाची असुरक्षितता होताना दिसते. मेलॅनिनची कमतरता झाल्यामुळे काय होणार या ठिकाणी? सूर्याच्या प्रकाशाचा असणारा प्रकाशाचा तीव्रता जी आहे का ते सहन होत नाहीये आणि त्याच्याच अवेअरनेससाठी हा असणारा दिवस सेलिब्रेट होतोय आणि त्यामुळे जास्तीत जास्त कर्करोगाचं प्रमाण सुद्धा वाढलं जातंय. म्हणून दिवस लक्षात घ्यायचा 13 जून काय असेल त्या ठिकाणी? अल्बिनिझम जागरूकता दिवसाचा उल्लेख याच्यामध्ये येतो. सोबत येतोय कोणत्या दिवसाचा रेफरन्स तर तो आहे 14 जूनचा. 14 जूनचा उल्लेख केला तर कोणता दिवस साजरा करतोय? वर्ल्ड ब्लड डोनर डे चा रेफरन्स याच्यामध्ये येतोय आणि याची थीम काय असेल तर 20 इयर्स ऑफ सेलिब्रेटिंग गिव्हिंग थँक्यू ब्लड डोनर्स. 20 वर्षापासून जे लोक ब्लड डोनेट करतायत त्यांचा आभार मानण्यासाठीचे असणारे थीम या वर्षी मांडण्यात आलेले आहे. या असणाऱ्या ब्लड डोनेशनच्या अनुषंगाने ब्लड डोनर डेचा संदर्भ येतोय 14 जूनचा आणि 2005च्या कालखंडामध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या माध्यमातून 14 जून हा वर्ल्ड ब्लड डोनर डे म्हणून प्रतिवर्षी सेलिब्रेट करण्याची अनाउन्समेंट झाली आणि त्या 2005 पासून आतापर्यंत प्रतिवर्षी हा सेलिब्रेट होतोय. म्हणून या वर्षीच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी 20 वर्षाचं असणारं टार्गेट कंप्लीट होताना दिसते. म्हणून तर थीम आपल्याला 20 वर्षांच्या कंप्लिशनच्या अनुषंगाने देताना दिसतात हे लक्षात घ्यायचं. नंतर येतो तो म्हणजेच काय? ओडिशा राज्य एक अतिशय महत्वपूर्ण असणारा फेस्टिवल सेलिब्रेट करतो. त्याला काय म्हणतात? रज पर्व. काय म्हणतात त्याला? रज पर्व. म्हणजेच काय? मिथुन किंवा संक्रांती किंवा राजा पर्व 2024 या अनुषंगाने हा असणारा ओडिशा आपल्याला हा इव्हेंट सेलिब्रेट करताना दिसतो. त्यालाच म्हणायचं स्त्रीत्व किंवा निसर्गाचे वरदान साजरा करणारा दिवस या ठिकाणी हा सेलिब्रेट होताना दिसतोय. लक्षात घ्यायचं. विचारला क्वेश्चन रजपर्व कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आर्ट अँड कल्चरच्या अनुषंगाने याचा एक थोडासा अँगल इथं बघायचा आणि याच्यामध्ये थोडासा रेफरन्स आला तर नॅचरल राईट्स बद्दलही बोललं जातंय आणि महत्वपूर्ण संदर्भ म्हणजेच काय की नैसर्गिक अधिकारा अंतर्गत असणाऱ्या स्त्री आणि पुरुषांच्या असणाऱ्या अधिकारांना हायलाइट करत असतानाच इथं स्त्रीत्वाबद्दल बोलताना दिसत आहेत. आणि इथं काय लक्षात घ्यायचं? हा 3 दिवसांचा सण असतो जो ओडिशामध्ये मोठ्या उत्सवामध्ये आणि भव्यतेने साजरा करताना दिसतात. हा जो सण आहे का बसुमाता पृथ्वी देखील समर्पित असते. म्हणजे पृथ्वीला आणि बसुमातेला समर्पित केलं जातं या असणाऱ्या इव्हेंटच्या दरम्यान. आणि सोबत पाहिलं तर 2024 मध्ये 14 ते 16 जून या 3 दिवसांच्या अंतर्गत या ठिकाणी हा असणारा सण साजरा होताना आपल्याला दिसेल आणि याच्यामध्ये स्त्रीत्वाचा आनंददायी उत्सव म्हणून या ठिकाणी हा पाहिला जातो. आणि 3 दिवसाचा थोडासा रेफरन्स पाहिला तर काय काय म्हणतात त्यांना तर एक थोडासा एक अँगल बघा. पहिला बघितल्या ठिकाणी तर इथं पहिली रजा म्हणजे फर्स्ट डे सेलिब्रेट होतो तो होणार आहे 14 जूनला कंप्लीट झाला. नंतर येतो मिथुन संस्कृती किंवा म्हणतात त्या ठिकाणी राजा संस्कृती दिवस म्हणतात. आणि तिसरा उल्लेख केला लास्ट डे तर बसी राजा या दिवसाच्या अनुषंगाने थर्ड डे किंवा लास्ट डे सेलिब्रेट होतोय. हेही इथं लक्षात घ्यायचं. ओडिशा महत्वपूर्ण इव्हेंट आपल्याला सेलिब्रेट करताना दिसतोय हे लक्षात घ्यायचं. नंतर येतोय 15 जूनचा रेफरन्स आणि 15 जूनला आहे जागतिक पवन ऊर्जा दिनाचा उल्लेख येतो. विंड डे
याचा रेफरन्स घ्यायचा, फक्त विंड डेचा रेफरन्स आणूया आपण. आणि हा कधीपासून साजरा होतोय जागतिक पातळीवरती? 2007 पासून पवन ऊर्जेचा असणारा स्वच्छ पुरवठा म्हणून नूतनीकरण स्त्रोत म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रतिवर्षी सेलिब्रेट होतोय. त्याला कोणी नोडल एजन्सी म्हणून काम करतोय, कोणी सेलिब्रेट करतोय? त्याला म्हणायचं युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन, EWEA यांच्या माध्यमातून हा सेलिब्रेट होतोय. नंतर त्याला ग्लोबल विंड एनर्जी काउन्सिल यांच्याद्वारे सुद्धा या ठिकाणी समाविष्ट होताना दिसत आहेत. मग तुम्हाला विंड पॉवरच्या अनुषंगाने भारताचं टार्गेट विचारलं जाऊ शकतं. मग काय आहे टार्गेट? लक्षात ठेवायचं, भारताचं 2030 पर्यंत 500 गीगावॅट असणारं अक्षय ऊर्जा साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि त्या 500 गीगावॅट मध्ये पवन ऊर्जेतून किती निर्माण करायचंय? 140 गीगावॅट निर्माण करायचं. अतिशय महत्वाचं टार्गेट आहे, कारण हे संपूर्ण जे डिकेड आहे का, हे 10 वर्ष जे आहेत ना, ते रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेससाठी खूप चांगल्या पद्धतीने गाजतायत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपल्याला एक संदर्भ असेल. आणि आता सध्याला आपण नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांचा उल्लेख केला तर प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांच्या नावाचा उल्लेख आपण इथं बघतो, तेही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यासोबतच 15 जून हा दिवस जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस म्हणून सेलिब्रेट होताना दिसतोय. काय? वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे म्हणून सेलिब्रेट होतोय. याची थीम काय असेल? आपत्कालीन परिस्थितीमध्ये वृद्ध व्यक्तींवरती स्पॉटलाइट ठेवायचंय. आणि त्या अनुषंगाने 2011 पासून हे आपल्याला इव्हेंट युनायटेड नेशनच्या अंतर्गत सेलिब्रेट होताना दिसतोय. तोही मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 17 जून या दिवसाचा रेफरन्स पाहिला तर कोणता असणारा दिवस साजरा होताना दिसतोय? याला म्हणायचं त्या ठिकाणी वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट डे, म्हणजे वाळवंटीकरण व दुष्काळ हा जो संदर्भ आहे का, त्याला कमी करण्यासाठी आणि त्याच्या संदर्भातलं अवेअरनेस वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. इथं युनायटेड नेशनच्या अंतर्गत तो 17 जून असेल. आणि त्यामध्ये जर आपण मुख्य थीमचा विचार केला तर आवर लेगसी आवर फ्युचर, म्हणजे आपल्याला जुन्या संस्कृतीचाही संदर्भ घ्यायचा आहे आणि आपलं भविष्य सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग बनवायचंय. त्या अनुषंगाने आपल्याला या असणाऱ्या वाळवंटीकरणाच्या विरोधातल्या दिवसाला जागरूक ठेवायचंय. तो संदर्भ याच्यामध्ये असेल. आणि या वर्षाची थीम काय असेल? युनायटेड फॉर लँड, आमचा वारसा आमचे भविष्य, म्हणजे एकत्रित यायचे जमिनीसाठी, हे असणारे थीम याच्यामध्ये येतोय आपल्याला. आणि याची सुरुवात जर बघितलं आपण तर काय दिसतं आपल्याला ठिकाणी? 1992 पासून याच्याबद्दल बोलायला सुरुवात झाली. 1992 मध्ये रिओ अर्थ समिट झाली. आणि तिथं कशाला हायलाइट करण्यात आलं? वाळवंटीकरणाला, जैव वैविध्यतेला, हवामानातील बदलाला तिथं त्या ठिकाणी हायलाइट करण्यात आलं. आणि त्याच अनुषंगाने 1994 मध्ये युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं काय केलं? युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन या असणाऱ्या प्रोग्रामची स्थापना केली. तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये, जिओग्राफीमध्ये डायरेक्टली विचारले जातात. आणि त्याच बेसवरती 2007 मध्ये युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं एक महत्वपूर्ण दशक सेलिब्रेट केलेला आहे. तो म्हणजे या डेझर्टिफिकेशनच्या विरोधामध्ये. तर ते कोणतं असेल? लक्षात ठेवायचं. या असणाऱ्या सेशनमध्ये मी या असणारे जे काही डिकेड आहेत का, हे खूप जास्त बोललोय, त्यामुळे ते सॉर्टिंग करून लक्षात ठेवा. कोणतं असेल? 2010 ते 2020 या कालखंडाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. आणि त्या अनुषंगाने हा संयुक्त राष्ट्राचा असणारं दशक म्हणून इथं घोषित होताना दिसतंय. आणि आता पाहिलं, वाळवंटीकरण, जमिनीचा ऱ्हास आणि दुष्काळ हे आपल्या काळातील सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हानांपैकी एक आहे. कारण जगभरातील सर्व भूभागांपैकी 40% भूभाग हे आधीच निकृष्ट झालेला आहे. मग राहिलेला फर्टिलाइज असणारा एरिया जो आहे ना 60%, मग त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि जे ऑलरेडी 40% डेझर्टिफिकेशन झालंय त्याला कमी करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाणार आहे, ते इथं लक्षात ठेवायचं. आणि सोबतच काय लक्षात घ्यायचं? 2050 पर्यंत 10 अब्ज लोक हे आमचा एक ग्रह सामायिक करतील, जेणेकरून काय होईल? उपजीविकेसाठी निरोगी जमिनीवर अवलंबून असतील. टार्गेट आहे जेव्हा 2050चा या कालखंड येईल तेव्हा 10 अब्ज लोकांना अन्नधान्य प्रोव्हाइड करण्यासाठी तशी सुपीक जमीन पाहिजे. त्यासाठी याच्या माध्यमातून एक अवेअरनेस पोहोचवण्याचं काम केलं जात आहे, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा या दिवसाच्या अनुषंगाने लक्षात ठेवूया आपण. ठीक आहे. नंतर लडाख हे अतिशय महत्वपूर्ण असणारे इव्हेंट साजरा करतो. तर त्यालाच म्हणतो त्या ठिकाणी आपण काय? हेमिस सुसेचुचा हा उत्सव या ठिकाणी होतोय. कुठला असेल त्या ठिकाणी? हेमिस ससेचुचा हा उत्सव या ठिकाणी येतोय. मग काय आहे बघा, हा यालाच म्हणतो आपण हेमिस फेस्टिवल. याच्यामध्ये काय केलं जातं या ठिकाणी? तर हा एक मॅजेस्टिक सेलिब्रेशन आहे. कुठं? स्पिरिच्युअलिटी इन लडाख. लडाखमध्ये अध्यात्माबद्दलची असणारी जागृती जी आहे ना, ती करण्यासाठी हा असणारा इव्हेंट साजरा होतोय. त्याला म्हणायचं कुठला? हेमिस फेस्टिवल. मग काय आहे हा हेमिस फेस्टिवल? थोडंसं याच्याशी संबंधित. तर तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाईल, एमसीक्यू टाईप मध्ये विचारलं जाणारच आहे. काय? हेमिस फेस्टिवल कोणत्या असणाऱ्या प्रदेशाशी संबंधित आहे? आणि आता सध्याला तुम्हाला सर्वांना माहित असेल, तो म्हणजेच काय तर सोनम वांगचुक यांच्या माध्यमातून चाललेली जी मागणी आहे लडाखला कोणत्या शेड्यूल मध्ये टाकायचंय?
लडाखला टाकायचंय शेड्यूल नंबर 6 मध्ये. तर तुमच्यापैकी मला सांगू शकता का राज्यघटनेतल्या परिशिष्ट क्रमांक 6 मध्ये सध्या ऑलरेडी किती राज्य आहेत आणि त्या राज्यांमध्ये आता लडाख मागणी करतोय की आम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. मग त्या लडाखशी संबंधित असणारे मुद्दे चर्चेमध्ये आहेत, त्यामुळे हे फेस्टिवल सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा असणारा जो काही हेमिस गोंपा असेल ना, म्हणजे हेमिस मठा अंतर्गत 16-17 जून यामध्ये हेमिस तेत्सू हा उत्सव साजरा केला जातो. आणि हा उत्सव जर बघितला तर कोणत्या दिवशी असतो तर चंद्र तिबेटी कॅलेंडरनुसार तो 10व्या दिवशी साजरा होताना दिसतो. आणि या 2 दिवस होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक उत्सव असतात, वेगवेगळे असणारे गुरु पद्मसंभव यांच्या जन्मदिनी हा साजरा केला जातो, म्हणून त्याला गुरु रिनपोचे असाही उत्सव म्हटलं जातं. कोणाचा उल्लेख येतोय? गुरु पद्मसंभव यांचा उल्लेख येतो. यांच्या आख्यायिकाबद्दल पाहिलं तर 8व्या शतकाच्या उत्तरार्धाची आहे, ज्यामध्ये त्यांनी हिमालयाच्या राज्यात तांत्रिक बौद्ध धर्म ज्याला म्हटलं जातं वज्रयान हा आणलेला होता. तोच मुद्दा सेलिब्रेट करण्यासाठीच असणारा रेफरन्स या ठिकाणी मांडला जातोय, हे लक्षात घ्यायचं. व्हेरी गुड दीपक, गिरीश, व्हेरी गुड, छान. आता सध्याला शेड्यूल नंबर 6 चा उल्लेख केला तर 4 राज्यांचा उल्लेख याच्यामध्ये दिसतोय. आसाम, त्रिपुरा असेल त्याच्यामध्ये, मेघालय आणि मिझोरामचा संदर्भ आपल्याला दिसतो इथं. हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. गुड, छान. सोबत पाहिलं तर लडाखमध्ये सर्वात मोठं मठ हे कोणतं आहे? हेमिस गोंपा आहे. याच ठिकाणी हे सेलिब्रेट होताना दिसतोय. आणि हा हेमिस सण काय आहे तर बौद्ध आणि तिबेटी समुदायांचा सगळ्यात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे, हे लक्षात घेऊया. याच्यामध्येच काय लक्षात ठेवायचं? काम नृत्य. काम नृत्याचा उल्लेख केला तर हा एक उत्सवाचा प्रमुख भाग आहे, ज्याच्यामध्ये लामा आणि भिक्षू नृत्य करताना दिसतात. म्हणजे प्रत्यक्षात इथं एक कल्चरल अस्पेक्ट असणारी एक वाक्यता येताना दिसते. जसं आपण त्या ठिकाणी काय बघितलं होतं इथं, जसं आपण तमिळ संगमम हा एक रेफरन्स आपण मागच्या 2 वर्षांमध्ये खूप जास्त चर्चेमध्ये बघितला. मग वाराणसी आणि तमिळी लोकांचं असणं जे काय एकत्रीकरण आहे, 2 संस्कृतीचं असणं जे काय मिलन आहे, तर तो जगासमोर येताना दिसला होता आपल्याला. म्हणून आपण भारत आणि चायना सोबतच्या सिस्टर सिटीज असाही उल्लेख कंटिन्युअसली करत असतो. तसाच एक अँगल इथं येतोय, तो म्हणजे कुणाचा? लामा आणि भिक्षू, म्हणजेच या ठिकाणी बौद्ध आणि तिबेटी समुदाय यांच्या कोलॅबरेशनच्या माध्यमातून असणारा हा इव्हेंट साजरा होतोय, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. नंतर येतो 15 जूनचाच दिवस, जिथं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं एक महत्वपूर्ण दिवसाचं आयोजन केलंय, ज्याला म्हणायचं जागतिक पवन दिवस 2024चं आयोजन करताना दिसत आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या असणाऱ्या पवन ऊर्जेला इथं हायलाइट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये आपल्या भारताची मध्यवर्ती थीम काय होती ते लक्षात घ्यायचं. पवन ऊर्जा पॉवरिंग द फ्युचर ऑफ इंडिया या थीमच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे. आणि मे 2024 पर्यंत, आता हे लक्षातच ठेवायचं, फॅक्च्युअल डाटा आहे, प्रीला असेल आपल्याला, जिथे एमसीक्यू टाईपची एक्झाम असेल तिथं हा प्रश्न नक्कीच दिसतो आपल्याला. काय बघा, मे 2024 पर्यंत 43.4 गीगावॅटच्या एकत्रित स्थापित पवन ऊर्जा क्षमतेसह, म्हणजे आपण पवन ऊर्जा मे 2024 पर्यंत किती जनरेट केलेली आहे तर 46.4 गीगावॅटच्या स्वरूपामध्ये तयार केले. त्यामुळे भारत कितव्या नंबरवरती आहे? 4थ्या नंबरवर पोहोचलेला आहे. म्हणजे आपण कोणानंतर? चीन नंबर 1, नंबर 2 अमेरिका, नंबर 3 जर्मनी यांच्या नंतर आपला असणारा नंबर या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय, हे लक्षात ठेवायचं. प्लस आपलं टार्गेट काय 2030 पर्यंत, आता मागाशी सांगितलं होतं मी तुम्हाला, कुठला रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसच्या अंतर्गत बघितलं तर 500 गीगावॅटच्या अंतर्गत 140 गीगावॅट आपला असणारा विंड एनर्जीच्या स्वरूपामध्ये आपल्याला तयार करायचंय. आणि 2030 पर्यंत गैर जीवाश्म इंधनावर आधारित, म्हणजेच रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसच्या अंतर्गत आपल्याला ऊर्जा संसाधनामधून 50% विद्युत ऊर्जा स्थापन करायचंय. आणि त्यासाठी भारताचा प्रयत्न पवन ऊर्जेमध्ये आहे. आणि तो आपल्याला 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन इमिशन कंप्लीट करण्यासाठी विंड एनर्जी अतिशय महत्वाचा रिसोर्स आहे. त्या अनुषंगाने आपण हा असणारा दिवस 15 जून सेलिब्रेट केलेला आहे. तुम्हाला हे कळालं असेल, मी फक्त दिवस घेत नाहीये, त्या दिवसाच्या अनुषंगाने काय काय होत आहे जागतिक पातळीवर आणि भारत कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतोय हे त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. नंतर येतो 18 जूनचा. 18 जूनला पाहिलं तर कोणता दिवस सेलिब्रेट होतोय त्याला म्हणायचं या ठिकाणी इथं ऑटिस्टिक प्राईड डेच्या अनुषंगाने येतो. बऱ्याच वेळा माहित असेल तुम्हाला, हा जो ऑटिस्टिक प्रकारचा असणार जो काही प्रकारचा डिसीज आहे का, त्याच्या माध्यमातून थोडंसं अवेअरनेस लोकांचं कमी होतं, त्या अनुषंगाने त्याला थोडंसं लोकांपर्यंत जागरूकता पोहोचवायची हे काय आहे त्यासाठी दिवस येतो, तो म्हणजे कुठला? 18 जूनचा. त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी ऑटिस्टिक प्राईड डेचा संदर्भ येतोय. याची थीम आहे तो म्हणजेच काय? मुखवटा काढणे, म्हणजे टेकिंग दी मास्क ऑफ. म्हणजे प्रत्यक्षात या असणाऱ्या डिसीज बद्दल जी लोकांमधली गैरसमज आहे का, त्या गैरसमजेचा मुखवटा काढायचा आहे, अशा थीमच्या अनुषंगाने हे काम होताना दिसतंय. आणि हा जर ऑटिस्टिक प्राईड बघितलं तर हे पहिल्यांदा कधी सेलिब्रेट केलं होतं?
2005 मध्ये सेलिब्रेट केलं होतं. आणि समाजाकडून स्वीकृती मिळावी, सोबतच ऑटिस्टिक लोकांमध्ये स्वस्वीकृती वाढावी यासाठीचा असणारा संदर्भ आपण बघणं अपेक्षित असणार आहे. याच्या अनुषंगाने तुम्ही एक मूव्ही बघितला असेल एलो नावाचा, तो पण याला खूप मोठ्या पद्धतीने प्रमोट करतोय, हे पण तुम्ही बघणं गरजेचं असेल. ठीक आहे. नंतर येतो कोणत्या दिवसाचा रेफरन्स, तर तो आहे 19 जूनचा. आणि 19 जूनला काय होतं, जागतिक सिकल सेल जागृती दिवस. मला तुमच्यापैकी कुणीतरी पटकन सांगायचंय, सिकल सेल निर्मूलनाच्या अनुषंगाने भारतानं कोणत्या वर्षाचा टार्गेट ठेवलेलं आहे, हे मला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू. आणि या सिकल सेलच्या अनुषंगाने पाहिलं तर हा 19 जून हा दिवस साजरा होतोय. म्हणजेच काय, मुळात या ठिकाणी जे नॉर्मल रेड ब्लड सेल्स आहेत का, त्यांचा आकार बदलतो. आणि तो कसं होतो सिकल सेल रेड ब्लड सेलच्या अंतर्गत, तर तो आकार बदलून आपल्याला चंद्रकोरासारखा असणारा आकार या ठिकाणी होताना दिसतोय. त्यामुळं या असणाऱ्या सिकल सेनेमध्ये असणारे जे काही दुष्परिणाम आहेत का, ते कमी करण्याचा प्रयत्न करायचे. कारण जगामध्ये भारत नंबर 2 आहे या असणाऱ्या केसेसच्या बाबतीमध्ये. काय लक्षात ठेवायचं इथं, मग बघा, जागतिक सिकल सेल दिन 2024 ची थीम काय, प्रगतीच्या माध्यमातून आशा निर्माण ठेवायचे. जागतिक स्तरावर सिकल सेल काळजी वाढवण्यासारखं आहे, तर त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं असेल. या थीमच्या अंतर्गत हा मुद्दा चालताना दिसतो. आणि संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेने 22 डिसेंबर 2008 रोजी सिकल सेल रोगाला सार्वजनिक आरोग्यासाठी धोका आणि जागतिक मुख्य अनुवंशिक आजारांपैकी एक अशी मान्यता देण्याचा ठराव मंजूर केलाय. 2008 ला तो ऑलरेडी जागतिक मुख्य अनुवंशिक आजारांपैकी एक मांडलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि काय सांगितलं, भारतामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिकल सेल रोगाचा भार आहे, जो सामाजिक आणि राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोकांना, विशेषतः कुठं अनुसूचित जमातींना प्रभावित करताना दिसतो. आणि टार्गेट काय, इथं उत्तर आलं पहा, कोणतं, 2047 पूर्वी भारतातील सिकल सेल रोग हा काय करायचे, दूर करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प म्हणून मागच्याच इयरच्या असणाऱ्या इकॉनॉमिक आपल्या बजेटच्या अनुषंगाने हा संदर्भ आपल्याला लक्षात ठेवायचे. 2023 चा भाग म्हणून राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलनाची मोहीम हाती घेतली होती. मग सिकल सेल अॅनिमिया जे प्रमाण महिलांमध्ये शक्यतो जास्त असतं आणि ते अनुवंशिक आजारांपैकी असणारे एक आजार आहे, त्याला 2047 पर्यंत अगोदर आपल्याला त्याचं निर्मूलन करायचं आहे. हे टार्गेट ठेवलं आपण कोणत्या बजेटमध्ये, 2023च्या बजेटमध्ये ठेवलेलं आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. आणि थोडंसं सिकल सेल अॅनिमियाचा थोडा अर्थ घ्या, समजून घेऊया आपण. काय, हा एक रक्ताचा अनुवंशिक विकार आहे, सोबत तो हिमोग्लोबिनवर परिणाम करतो. लाल रक्तपेशींमधील रेणू हे संपूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवतात आणि त्या आजार झालेल्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन एस या नावाचं असामान्य हिमोग्लोबिन रेणू असतात. आणि लाल रक्तपेशींना सिकल किंवा आता सांगितलं मी अर्धचंद्राकृतीचा असणारा आकार विकृत तयार करू शकतात आणि त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होत आहेत. त्यामुळे हा लक्षात घ्यायचं, लाल रक्तपेशींमधील असणाऱ्या हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून येण्याची क्षमता प्रतिबंधित करतात. म्हणून हा एक धोकाच्या संदर्भामध्ये असणारा हा रोग आहे, त्यालाच अवेअर करण्यासाठी असणारा हा दिवस आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय, अवेअरनेस वाढवताना दिसतोय. सोबत उल्लेख येतोय तो म्हणजे कोणत्या दिवसाचा, 20 जूनचा. तर इथं आहे जागतिक निर्वासित दिन म्हणजे वर्ल्ड रेफ्युजी डे. जे लोक देश सोडून इतर देशाच्या आश्रयाला जातात त्या अनुषंगाने हा दिवस येतो. आणि हे कोण सेलिब्रेट करतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबतच UNHCR सोबतच निर्वासित एजन्सी जागतिक निर्वासित दिन साजरा करण्यामध्ये हे कोलॅबोरेशन करतायत, एकत्र येत आहेत. आणि या वर्षाची थीम काय, अशा जगासाठी जिथे निर्वासितांचे स्वागत केले जाईल, हा असणारा थीम इथं सेलिब्रेट होताना दिसतो यावर्षी. आणि याचा पहिला दिवस कधी साजरा केला होता, 20 जून 2001 मध्ये साजरा केला होता. याचं कारण काय होतं, 1951च्या निर्वासित अधिवेशनाच्या 50व्या वर्धापन दिन होता तो. 1951चा 50 वर्ष कधी कंप्लीटच्या अनुषंगाने असणारा तो दिवस कधी साजरा केला, 2001 ला. आणि तेव्हापासूनच हा दिवस इथं साजरा होताना दिसतोय, हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि प्रत्येक मिनिटाला 20 लोक जगामध्ये युद्ध, छळ किंवा दहशतवादीपासून वाचण्यासाठी काही असणारे प्रदेश मागे टाकतात आणि ते आपल्याला स्थलांतर करताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. नंतर येतोय कोणता दिवस, तर 21 जून. तर इथं आहे जागतिक जलविज्ञान दिनाचा उल्लेख येतो. वर्ल्ड इथं हायड्रोग्राफी डेचा उल्लेख याच्यामध्ये येतो. तर म्हणजेच कुठला असेल, इथं हायड्रोग्राफी बद्दल जागरूकता वाढवायचे, समुद्र आणि महासागरांच्या सुधारित ज्ञानामध्ये भूमिका आणण्यासाठी हा दिवस येतो. म्हणजे पाण्याबद्दल, समुद्राबद्दलची अवेअरनेस, समुद्राबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी हा दिवस येतो 21 जूनला. आणि या वर्षाची थीम पाहिली तर हायड्रोग्राफिक माहिती सागरी क्रियाकलापांमध्ये सुरक्षितता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा वाढवणे या थीमच्या अंतर्गत असणारा हा दिवस सेलिब्रेट होताना दिसलाय, हे इथं लक्षात घ्यायचे.
नंतर 21 जूनचाच उल्लेख केला तर तो वर्ल्ड म्युझिक डेच्या अनुषंगाने साजरा होतो. आणि या वर्ल्ड म्युझिक डेच्या कन्सेप्टचा उल्लेख केला तर तो 1981च्या असणाऱ्या फ्रान्समध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून तो जागतिक पातळीवरती या असणाऱ्या संगीत दिनाच्या निमित्तानं आपल्याला सर्वोपरी साजरा होताना दिसतोय, हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर 21 जून ज्याला भारतानं जागतिक व्यवस्थेच्या अनुषंगाने सेलिब्रेट करायला भाग पाडलं, प्रत्यक्षात आपला अवेअरनेस वाढवण्यासाठी आपल्याला हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतो, तो म्हणजे कुठला? इंटरनॅशनल योगा डे. मला कमेंट बॉक्समध्ये कोणी सांगाल का आता या वर्षीचा असणार इंटरनॅशनल योगा डे आपल्या केंद्र सरकारनं कोणत्या राज्यात सेलिब्रेट केलं हे मला फक्त सांगा. राज्याचं ठिकाण जरी सांगता आलं तर अति उत्तम होईल, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. मग हा असेल 21 जूनचा दिवस, आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा उल्लेख येतो. तिथं काय लक्षात घ्यायचं? आपल्या पीएम साहेबांनी युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये त्यांच्या असणाऱ्या 69व्या सत्रामध्ये भाषणात सप्टेंबर 2014 अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. आणि तेव्हापासून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण प्रतिवर्षी सेलिब्रेट करतोय. आणि आता जर बघितलं आपण तर तो 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आणि याची थीम काय होती तर स्व आणि समाजासाठी योग असा उल्लेख इथं करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. व्हेरी गुड राजश्री, व्हेरी गुड, छान. जम्मू काश्मीर अंतर्गत आपल्याला हा योग दिवस सेलिब्रेट होताना आपण पाहिलेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं. आणि इथं काय लक्षात घ्यायचं? पीएम साहेबांनी कुठं? श्रीनगर मधील असणाऱ्या शेर ए काश्मीर या आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रामध्ये हा असणारा इव्हेंट आपण सेलिब्रेट केलाय, तो लक्षात ठेवायचा आहे. आणि संयुक्त राष्ट्राने 21 जूनच्या दिवसाचा उल्लेख केला तर हा सर्वात मोठा दिवस, ज्याला आपण म्हणतो उत्तर गोलार्धातील असणारी उन्हाळी संक्रांत, या अनुषंगाने हा संदर्भ येतो इथं. आणि तिथंच त्याच्याच अनुषंगाने योगाला प्रमोट करायचे आणि सूर्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करण्यासाठी पृथ्वीवरील जीवनासाठी जास्तीत जास्त ऊर्जा देताना दिसत आहेत. म्हणून याच दिवसाच्या निमित्तानं आपल्याला हा इव्हेंट होताना दिसतोय. आता सांगितलं कुठं? जम्मू काश्मीरमध्ये आपल्या पीएम साहेबांनी 10वा इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट केलेला आहे. आणि आपण काय करतोय? जेव्हापासून साजरा करतोय तेव्हापासून आपण प्रत्येक ठिकाण निवडतोय जिथं आपल्याला हा दिवस साजरा करता आला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण तो कुठं साजरा केला होता? सगळ्यात पहिल्यांदा आपण तो दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर निर्माण केला होता, साजरा केला होता. नंतर आपण गेलो चंदीगडला, नंतर आपण डेहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर, न्यूयॉर्क मधल्या संयुक्त राष्ट्राच्या हेडक्वार्टरमध्ये आपण साजरा केलेला आहे. म्हणजे आपण 9व्या क्रमांकाचा इव्हेंट कुठे साजरा केलाय? न्यूयॉर्क मधल्या असणाऱ्या युनायटेड नेशनच्या हेडक्वार्टर अंतर्गत सेलिब्रेट केलाय. त्यानंतर आपण जम्मू काश्मीरमध्ये जातोय, त्यामुळे हेही लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि याच्यामध्ये आयुषच्या असणाऱ्या मंत्रालयानं वेगवेगळे इव्हेंट संपूर्ण भारतभरामध्ये सेलिब्रेट केले होते, तेही थोडंसं याच्या अंतर्गतच लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. 21 जून हा खूप महत्वाचा दिवस आहेच. मग या महत्वाच्या दिवसाच्या अनुषंगाने यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? तर हा सर्वाधिक असणारा मोठा दिवस हा सेलिब्रेट होतोय. जेव्हा जेव्हा या दोघांचा उल्लेख येतो तर लक्षात घेतो कोणत्या दिवसाचा उल्लेख? तर नदर्न हेमिस्फिअरच्या अंतर्गत बघितला आपण त्या ठिकाणी, तर उत्तर असणाऱ्या ध्रुवाच्या अंतर्गत बघितला आपण तर तो दिवस येतो जून मध्ये 20-21 चा दिवस असतो. आणि जेव्हा दक्षिण ध्रुवाच्या अंतर्गत सौदर्न हेमिस्फिअर मध्ये बघितलं तर डिसेंबरच्या असणाऱ्या 21-22च्या अंतर्गत तो आपल्याला प्रदीर्घ दिन दिसतो. गोलार्धाचा उल्लेख करतोय आपण. उत्तर गोलार्धामध्ये जून मधल्या 20-21 तारीख 21 येतो. आणि दक्षिण गोलार्धाच्या अंतर्गत पाहिलं तर तो आपल्याला डिसेंबर मधला असणार 21-22 दिवसापैकी एक दिवस दिसतो. त्याच्याच अनुषंगाने एक महत्वपूर्ण उल्लेख या ठिकाणी येतो. आणि तो कोणता उल्लेख असेल इथं? तर लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा आपण या सूर्याच्या अनुषंगाने असणाऱ्या परिवलन आणि परिभ्रमणाचा मुद्दा बघत असतो ना, तेव्हा आपल्याला बरेचसे इव्हेंट इथं सेलिब्रेट होताना दिसतात. त्याच्यामध्ये येतो पहिला कुठला? तर जून 21-22 या तारखाच्या अंतर्गत येतो तो म्हणजे समर सॉलिस्टाईस यांचा उल्लेख करायचा या ठिकाणी, सॉलिस्टाईसचा उल्लेख. आणि नंतर येतो विंटर सॉलिस्टाईसचा उल्लेख येतो, तो म्हणजे कधी? डिसेंबर 21-22च्या तारखामध्ये येतात. त्यामुळे दोन्ही दिवस इथं लक्षात ठेवायचं. इथं लक्षात घ्यायचं काय? तर उत्तर गोलार्धाच्या अंतर्गत आपल्याला सोलर एनर्जीचा असणारा जो काही सोर्स आहे का तो वाढताना दिसतोय आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. आणि दक्षिण गोलार्धामध्ये वाढण्याची एनर्जीचा रेफरन्स जो आहे का तो डिसेंबर मध्ये दिसतो. म्हणून हे दोन्ही दिवस साजरे होताना दिसतात. ते थोडंसं आपल्याला त्या अँगलनं लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, 21 जून खूप जास्त महत्वाच्या दिवसाचा उल्लेख येतो म्हणून ते लक्षात ठेवायचं. 25 जून कोणता दिवस सेलिब्रेट केला जातो? तर याला म्हणायचं डे ऑफ द सी सफेअर्स. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं? जे समुद्रावरती असणाऱ्या प्रवासाचा असणारा उल्लेख करतायत तर त्यांच्यासाठी हा दिवस असेल, ज्याला म्हणतो आपण मुत्सद्देगिरीतील असणारा आंतरराष्ट्रीय दिवसाचा उल्लेख या ठिकाणी तो 24 जूनला. त्यासोबतच काय असेल त्या ठिकाणी? सी फेररच्या अनुषंगाने हा दिवस येतो. समुद्रावरती परिभ्रमण करणाऱ्या लोकांच्या अंतर्गत हा दिवस 25 जून साजरा होतो. 24 जून होतो मुत्सद्देगिरीमध्ये, म्हणजेच कुठं? इंटरनॅशनल डे ऑफ वुमन्स इन डिप्लोमॅसी. डिप्लोमॅसीमध्ये महिलांचं असणारं नेतृत्व वाढवायचंय
त्या अनुषंगाने 24 जून साजरा होताना दिसतोय, ते पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 2 दिवस 24 आणि 25 दिवसाचा असणार उल्लेख याच्यामध्ये दिलाय. 26 तारखेचा उल्लेख केला तर काय असेल तर अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो, ज्याला आपण जागतिक औषध दिनाचाही उल्लेख याच्यामध्ये करतो. नो ड्रग्स, ड्रग्ज आपल्याला पूर्णतः संपवायचे, त्यासाठी जून 26 चा उल्लेख येतो. मला तुमच्यापैकी किती लोक सांगू शकता सांगा बघू. रिसेंटली पंजाब गव्हर्नमेंटनं ड्रग्जला पूर्णतः प्रतिबंधित करण्यासाठी एक स्कीम लॉन्च केली. त्या स्कीमचं नाव मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या बघू. आणि त्याला आपले असणारे जे क्रिकेटर आहेत ना, अर्शदीप सिंग यांचं असणार एक प्रमोटर म्हणून, त्यांना आपण त्या पद्धतीचं असणार एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून या असणाऱ्या पंजाब गव्हर्नमेंटनं त्यांना अनाऊन्स केलेलं आहे. आणि त्याच अंतर्गत ही असणारी स्कीम रन होते. तर मला त्याचं नाव सांगण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वीची न्यूज आहे. ठीक आहे, मग इथं काय लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या थीमचा उल्लेख केला. ड्रग्सच्या प्रतिबंधक तरतुदीच्या अंतर्गत 26 जून येतोय. थीम काय आहे, पुरावा स्पष्ट आहे, प्रतिबंधात गुंतवणूक करा, रिस्ट्रिक्शन्स पाहिजेत तिथंच इन्व्हेस्टमेंट करा, असा उल्लेख या ठिकाणी येतोय. आणि या दिवसाचा उल्लेख केला तर कधीपासून, तर 2018 मध्ये आपल्याला या संदर्भामध्ये असणारा रिपोर्ट देण्यात आला. अंमली पदार्थांचं सेवन किती वाढलंय, कुणी, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम याच्या माध्यमातून 269 दशलक्ष लोकांनी ड्रग्सचा वापर केलाय. एवढी भयानक आकडेवारी जगभरांतर्गत आपल्याला होताना दिसते, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, व्हेरी गुड. प्रोफेसर साहेबांनी उत्तर दिलंय, ते म्हणजेच काय, होप्स इनिशिएटिव्ह घेतलेला आहे कुणी, पंजाब गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने आपल्याला ड्रग्ज वरती कंट्रोल ठेवण्याच्या अंतर्गत तो आपल्याला संदर्भ दिसतोय, हे लक्षात घेणं गरजेचं असेल. आणि थोडंसं एक कायदा पण लक्षात ठेवा, तो म्हणजे कुठला आहे, 1985 असणारा. आणि याच्यामध्ये पाहिलं तर काय, इथं नार्कोटिक ड्रग्ज अँड दी सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985, आणि या ऍक्टच्या अंतर्गत अटक होते. आणि आताच एक रिपोर्ट मुद्दा काय येतो, 2022 मध्ये पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. आणि या असणाऱ्या एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणामध्ये सुद्धा हा 3rd रँक वरती आपल्याला येताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. व्हेरी गुड राजेश्री, व्हेरी गुड, छान. तो इनिशिएटिव्ह आपल्याला माहिती असणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, नंतर येतो 27 जून, एमएसएमई साठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. तो म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम साईज एंटरप्राइजेसचा रेफरन्स येतोय. 27 जून या असणाऱ्या एमएसएमई साठीचा असणारा उद्योग दिवस म्हणून साजरा होताना दिसतोय. याची थीम काय आहे, एमएसएमईज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, हे लक्षात ठेवायचं. हा येतो कुठला, तर इथं आपण भारतासाठीच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये सुद्धा याला आपण कन्वर्ट केलंय. आणि संयुक्त राष्ट्र संघटनाने या असणाऱ्या एमएसएमईजला प्रमोट करण्यासाठी कधीपासून 27 जून हा दिवस साजरा केलेला आहे. आणि तो प्रत्यक्षात आपल्याला मागच्या असणाऱ्या काही वर्षांपासून खूप मोठ्या पद्धतीनं प्रमोशन करताना दिसत आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये काय करतोय आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला आणि एमएसएमईजला सुद्धा प्रमोट करतोय, हे इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, नंतर येतो आपल्या भारतासाठी अतिशय महत्वाचा दिवस. आणि तो दिवस कोणता असेल या ठिकाणी, तर तो, व्हेरी गुड प्रोफेसर, ठीक आहे, 29 जून, याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय सांख्यिकी दिवस. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं, काय, ज्यांना म्हणतो आपण फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स, उल्लेख येतो तो म्हणजेच कोणाचा या ठिकाणी, तर आपले असणारे या ठिकाणी पीसी महालनोबिस यांच्या असणाऱ्या अनुषंगाने आपण काय करतोय, 29 जून हा दिवस सांख्यिकी दिन म्हणून सेलिब्रेट करतोय. कधीपासून सेलिब्रेट करतोय असा क्वेश्चन केला, 2007 पासून सेलिब्रेट करतोय. आणि 2024 या वर्षाची थीम कोणती असेल, निर्णय घेण्याकरिता डेटाचा वापर, या थीमच्या अंतर्गत आपण हे रन करतोय. थोडंसं काय लक्षात ठेवायचं इथं, जेव्हा जेव्हा आपण पीसी महालनोबिस यांच्याबद्दल बोलतो, ते प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा संदर्भ असेल. त्यांच्यासाठी आपण लक्षात घ्यायचं की 1949 मध्ये त्यांना अपॉइंट केलं होतं, ते म्हणजे ऑनररी स्टॅटिस्टिकल ऍडवायझर, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे हे ऍडवायझर होते, हे लक्षात घ्यायचं. आणि त्यांना कोणकोणते असणारे अवॉर्ड देण्यात आले होते, पद्मविभूषण दिला होता 1968 ला. नंतर ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, हा अवॉर्ड त्यांना ब्रिटिशांकडून आला होता 1942 ला. आणि नंतर बघितलं या ठिकाणी तर फेलो ऑफ द रॉयल सोसायटी, इथं ब्रिटिशांनी खूप मोठ्या पद्धतीनं साहेबांना प्रमोट करताना दिसत आहेत. सोबतच 1931 मध्ये त्यांनी कलकत्ता इथं काय स्थापन केलं होतं, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट याची स्थापना केली होती. 1955 मध्ये त्यांना आपले प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून सुद्धा नियुक्त केलं होतं, ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. सोबत उल्लेख केला तर जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे ना, म्हणजे कधीचा 56 ते 61चा कालखंड, जे प्रतिमानं वापरायचो ना आपण, त्या प्रतिमानामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द येतो महालनोबिस प्लॅन, हा संदर्भ असेल. म्हणून तर आपण बघतो की आपला भारत
सगळ्यात पहिल्यांदा ऍग्रिकल्चर सेक्टरवरती फोकस करताना दिसत नाही, तर तो इंडस्ट्रियल सेक्टरवरती फोकस करताना दिसतो. तिथं योगदान आपल्याला महालनोबिस यांचं लक्षात घ्यायचंय. स्वतःच्या गणितीय मॉडेलवर आधारित असणारा जड उद्योग आणि भांडवली वस्तूंवर जोर देण्याच्या असणाऱ्या प्रतिमानावरती आपल्याला हा असणारा सेकंड पंचवार्षिक योजनेचा संदर्भ रन होताना दिसलेला आहे. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. व्हेरी गुड प्रोफेसर, छान. ओके. आणि 1968 मध्ये यांना काय केलं होतं आताच बघितलं, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हे लक्षात घ्यायचं. सोबतच 29 जून हा आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवसाच्या अनुषंगाने सेलिब्रेट होतो, ज्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल डे ऑफ द ट्रॉपिक्स. ट्रॉपिकॉन्स मधला असणारा हा दिवस येतो, जिथं युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं 2016 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केलाय, उष्ण कटिबंधीय असणाऱ्या प्रदेशांना प्रमोट करण्यासाठी. आता या संपूर्ण महिनाभरा अंतर्गत जेवढे महत्वपूर्ण संदर्भ गाजलेत का, त्या सगळ्यांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी एक न्यूजच्या अनुषंगाने हायलाइट करण्याचा प्रयत्न करायचा. काय काय बघा. सगळ्यात पहिला मुद्दा, आता मी या संपूर्ण महिनाभरामध्ये जेवढे अतिशय महत्वाचे संदर्भ घडले ते सगळे कलेक्ट केलेले आहेत आणि हे सगळे आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. यातला पहिला संदर्भ येतोय तो म्हणजे कुठला, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2024. कुठला, इथं येतो एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स. लक्षात घ्यायचं. आणि यामध्ये भारत हा कितव्या रँकवरती आहे, तर भारत आहे 176व्या क्रमांकावरती आहे. किती देशांमध्ये बघा, 180 मध्ये 176 आहे. म्हणजे पर्यावरणाच्या असणाऱ्या कामगिरीच्या निर्देशांकामध्ये भारत खूप वर्स्ट कामगिरी करतोय, खूप वाईट कामगिरी भारताची आहे. कारण 180 पैकी भारताची रँक किती आहे, 176 क्रमांकाची रँक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला मॅप मध्ये पण दिसेल, तुम्ही जेव्हा मॅप बघाल ना, तेव्हा मॅप मध्ये दिसेल की भारत किती रेड मध्ये ठेवलाय. तो डायरेक्टली रेड मध्ये, भारतच नाही फक्त तो, भारतासोबत पाकिस्तान सुद्धा येतो त्याच्यामध्ये. पण या अनुषंगाने पाहिलं तर आपल्याला हायलाइट करायचा आहे तो उल्लेख. एकच मिनिट, थोडा फक्त पेजेसचा. हा पा काय लक्षात घ्यायचं, यामध्ये आपल्याला भारताची रँक 176 क्रमांकावर जाताना दिसते. किती पैकी, 180 देशांपैकी आपला भारत 176 क्रमांकावर आहे. आणि न्यूज हायलाइट होत असताना काय काय लक्षात घ्यायचं, कशा माध्यमातून हा रिपोर्ट आलाय, 2024 चा असणारा एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स आहे, EPI. यानुसार भारताची स्कोर किती आहे, भारताचा स्कोर फक्त 27.6 स्कोर आहे. आणि यानुसार 180 देशांमध्ये भारत कितव्या नंबरवरती आहे, 176व्या क्रमांकावरती आहे. इथं लक्षात घ्या, आपल्यापेक्षा जे वर्स्ट कामगिरी करतायत ते फक्त काहीच देश आहेत. त्यामध्ये आपल्या पिछाडी व्यक्ती पाकिस्तान आहे. याचा आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने जसं पाहिजे तसं आपण त्याचा अर्थ लावू शकतो. पण आपल्या नंतर पाकिस्तान, व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमार आहे, एवढ्यांनाच आपण मागे टाकलंय. आणि त्यानंतर म्हणजे हे तळाशी 4 आहेत, म्हणजे आपण लोवेस्ट 5 देशांमध्ये आपण एक आहोत, हे लक्षात घ्यायचं पर्यावरण इंडायसिस मध्ये. आणि याच्यामध्ये एस्टोनिया जो आहे ना, तो 75.3 गुणांसह आपल्याला टॉप नंबरवरती दिसतोय. कोण, एस्टोनिया. लक्षात ठेवायचं, नंबर 1 चा देश आहे. नंतर येतो लक्झमबर्गचा उल्लेख येतो, नंबर 3 ला आहे जर्मनी. हे 3 देश टॉप वरती आहेत. आणि यापूर्वी जर भारताचा उल्लेख केला, 2022 मध्ये भारताची रँक होती किती, तर 180व्या क्रमांकावरती होती. आणि 2020 मध्ये ती 168व्या क्रमांकावर होती. म्हणजे भारत खूप पिछाडीवरती होता मागच्या काही वर्षांमध्ये. तर आता बघितलं तर आपण 3 प्रमुख श्रेणीमध्ये 58 निर्देशांकांचा वापर करून एकूण 180 देशांमध्ये पर्यावरण कामगिरीची तुलना केली जाते, याचं विश्लेषण केलं जातं. आणि इकोसिस्टीम व्हॅटिलिटी, पर्यावरणीय आरोग्य आणि हवामानातील बदल याच्यावरती हे निकष डिपेंड असतात. आणि 2 नवीन श्रेणी याच्यामध्ये समाविष्ट केले 2024 ला. ते कोणते नवीन, डायरेक्टली तुम्हाला लिहायचं पण आहे, त्यामुळे हे मुद्दे माहिती पाहिजेत. मग इथं जैव वैविधता आणि अधिवास जे संरक्षण प्रयत्नांचं मूल्यांकन करतात. अनेक देशांमध्ये अतिक्रमण या ठिकाणी या जैव विविधतेच्या बाबतीमध्ये होताना दिसते, तर त्याचा एक रेफरन्स ऍड केला. सोबतच काय, प्रक्षेपित हरितगृह. लक्षात घ्यायचं, या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगचा रेफरन्स येतोय. या ठिकाणी ग्रीन असणाऱ्या गॅसेसचा लक्षात घ्यायचं काय, वायू उत्सर्जन जे 2050 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने प्रगतीचा मागोवा घेतील. म्हणजे इथं हरितगृह वायूचे असणारे रेफरन्स, इथं आपल्याला नेट झिरो कार्बन इमिशन 2050 पर्यंत आपल्याला अचीव करायचे, त्या असणाऱ्या निकषाला सुद्धा ऍड केले पर्यावरणाच्या असणाऱ्या इंडेक्सला कॅरी करत असताना. हे लक्षात घ्यायचं. टोटल किती, 58 निर्देशांक याच्यामध्ये वापरले जात आहेत, त्यामुळे लक्षात घ्यायचं. याच्यासोबतच आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जर बघूयाच, याच्यासोबतच भारताच्या वेगवेगळ्या इंडायसिसमध्ये रँकिंग कसे ते थोडंसं पहा. काय लक्षात घ्यायचं, इथं बघितलं तर याच्यामध्ये पहिला संदर्भ येतो बायोडायव्हर्सिटी आणि हॅबिटॅट.
म्हणजे प्रत्यक्षात जैवविविधता आणि पारिस्थितिकी याचा उल्लेख केला तर भारत 180 देशांमध्ये 178व्या देशावरती आहे. क्रमांक बघा, म्हणजे काय वेगवेगळे निकष आहेत ना, त्यामध्ये सुद्धा भारत पिछाडीवर दिसतोय आपल्याला. सोबत फॉरेस्ट जंगलामध्ये भारताची रँक किती आहे? 180 देशांपैकी 15व्या नंबरवरती आहे भारत. इथं जंगलाच्या बाबतीमध्ये भारताची रँक चांगली. नंतर बघितलं हेवी मेटल्स, आपल्याला त्या ठिकाणी जे महत्वपूर्ण असणाऱ्या धातूंच्या वापराचा संदर्भ येतोय ना, त्याच्यामध्ये पाहिलं तर भारत 180 देशांमध्ये 147 आहे. एअर क्वालिटी, साहजिक एअर क्वालिटीमध्ये तर आपण पिछाडीवरती आहोत. 180 देशांमध्ये 177व्या क्रमांकावरती आपण. क्लायमेट चेंज मिटिगेशन मध्ये बघितलं तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 180 देशांमध्ये भारत 133व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे वेगवेगळ्या असणाऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला भारताची रँक इथं वेगवेगळी दिसते, हे पण इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, एकच मिनिट, थोडस फक्त पेज लोड होत आहेत. काय लक्षात घ्यायचं बघा, हवेच्या गुणवत्तेमध्ये किती 177वा नंबर आहे भारताचा. अनुमानित उत्सर्जनामध्ये 172वा आहे. जैवविविधता आणि निवास स्थानामध्ये भारत 178वा आहे. मुख्यत्वे करून कोळशावर जास्त अवलंबून राहिल्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये सुद्धा आपण काय करतोय, खूप मोठ्या पद्धतीचं योगदान टाकतोय. त्यामुळं भारताची असणारी रँक आपल्याला 176 नंबरवरती ओव्हरऑल 180 देशांमध्ये आपल्याला एकदम वर्स्ट कामगिरी करताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि सोबतच या प्रदूषणाचा उल्लेख केला तर दक्षिण आशियामध्ये बांगलादेश सारख्या शेजारच्या देशांमुळे सुद्धा आपल्याला हा प्रभावित करण्याचा मुद्दा हायलाइट होताना दिसतोय. म्हणून भारताची असणारी रँक आपल्याला इथं पिछाडीवर जाताना दिसते, हे पण आपल्याला इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर थोडंसं या असणाऱ्या ईपीआय बद्दल बोलायचं असेल तर हा एक एल सेंटर आहे. कशासाठी? एन्व्हायरमेंटल लॉ अँड पॉलिसी फॉर सेंटर फॉर इंटरनॅशनल अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन नेटवर्क अर्थ इन्स्टिट्यूट कोलंबिया युनिव्हर्सिटीद्वारे हा असणारा मेकॉल मॅकबेन फाउंडेशनच्या मदतीनं प्रत्येक 2 वर्षानंतर हा असणारा रिपोर्ट आपल्याला पब्लिश होताना दिसतो. किती वर्षांतर? प्रत्येक 2 वर्षानंतर. आणि हा काय या ठिकाणी ही एक संस्था आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे असणारे ऑर्गनायझेशन एकत्र येत आहेत, त्यामुळे तो लक्षात ठेवायचा. आणि कोणत्या युनिव्हर्सिटीचा रेफरन्स आहे? कोलंबिया युनिव्हर्सिटीचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय, लक्षात ठेवायचा. आणि हा निर्देशांक पहिल्यांदा कधी प्रकाशित झाला होता तर हा 2002 मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केला गेला होता. आणि याच्यामध्ये काय असेल? युनायटेड नेशनची शाश्वत विकास उद्दिष्टे, पॅरिस अग्रीमेंट 2015, सोबतच कुनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क 2022 याच्यावर आधारित देशांचं मूल्यमापन केलं जातं. म्हणजे एन्व्हायरमेंटल अस्पेक्ट सगळे जोडले जात आहेत. यामध्ये आपण त्या ठिकाणी मॉन्ट्रियल ग्लोबल डिक्लेरेशनचाही मुद्दा याच्यामध्ये आणतोय ना, त्यामुळं प्रत्यक्षात आपल्याला वायुजन्य असणारे जे काही धोके आहेत का त्याचंही काउंटिंग इथं होताना दिसतं, हेही लक्षात घ्यायचं. ठीक आहे, नंतर महत्वपूर्ण न्यूज आहे, लक्षातच ठेवायचं. काय? भारत स्वतःचं खोल समुद्र मोहीम म्हणजे ओन डीप सी मिशन राबवणारा कितवा देश झालाय? हा 6वा देश होतोय. मी मगाशीच एक संदर्भ सांगितला. काय? डीप ओशन मिशन आपण स्टार्ट केलं, कोणत्या बजेटमध्ये अनाऊन्स केलं होतं? 2021च्या बजेटमध्ये आपण हे अनाऊन्स केलं होतं. आणि किती रक्कम अनाऊन्स केली होती या ठिकाणी? 4000 कोटी. आता 77 कोटी एक्स्ट्रा वाढवले, पण 4000 कोटी मूळ होते. त्यानुसार आपण येणाऱ्या असणाऱ्या किती वर्षांच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी टार्गेट ठेवतोय? 3 वर्षामध्ये आपल्याला ओशन मध्ये समुद्रातले असणारे संशोधन करायचे होते, म्हणून याचा वापर करतोय. आणि आता काय करतोय आपण? डीप सी मिशन मध्ये एंट्री करणारा भारत हा जगातला कितव्या क्रमांकाचा देश होतोय? तर तो 6व्या क्रमांकाच्या देशाच्या लिस्टमध्ये येतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, मत्स्ययान, कुठलं नाव लक्षात घ्यायचं? मत्स्ययान 6000 या विकासामागे आहेत. आणि एक क्रूड एक्सपिडिशन सबमर्सिबल जे 6000 मीटर खोल समुद्रात सुद्धा डुबकी मारू शकतं. म्हणजे आपल्याला पाणबुडी आणि तयार करायचे, आणि त्या पाणबुडीचं नाव काय या ठिकाणी? तर ते आहे मत्स्ययान 6000. ते कितीपर्यंत? तर 6000 मीटर खोलपर्यंत जाऊ शकतं. अशी असणारी यंत्रणा आपण तयार करतोय, हेही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, नंतर येतो 3000 ते 5500 मीटर खोलीच्या दरम्यान आवश्यक धातू असलेलं कुठला? पॅलिमेटॅलिक न्यूडल्स आणि सल्फाईड सारखी मौल्यवान संसाधने सुद्धा आढळणार आहे. जेवढं समुद्राच्या खाली जाऊया, किती मीटरवरती? 3000 ते 5500 मीटरवरती ते शोधायचे. मग या असणाऱ्या टप्प्यामध्ये या कामामध्ये ऑलरेडी कोणकोणते देश आहेत इथं लक्षात घ्यायचं? युएसए आहे, रशिया आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, जापान आहे. आणि या सगळ्यांच्या नंतर या डीप ओशन मिशनच्या अनुषंगाने मोहीम राबवणारा
आपला भारत हा कितव्या क्रमांकाचा देश होताना दिसतोय आपल्याला? तर 6व्या क्रमांकाचा देश होतोय. यासाठी आपण कोणत्या असणाऱ्या पाणबुडीचा उल्लेख करतोय? तर पिक्चरमध्ये बघा, यालाच म्हणायचं समुद्रयान मत्स्या 6000. हे महत्वपूर्ण असणारं यान आपण काय करणार आहोत? समुद्राच्या असणाऱ्या 6000 मीटरच्या खोलीपर्यंत घेऊन जाणार आहोत. त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये काय काय असेल? हार्बर ट्रेलरचा पहिला टप्पा 40 ते 50 मीटर खोल समुद्रातील मोहीम आहे, ती सप्टेंबर 2024 पर्यंत नियोजित आहे. आणि सेकंड टप्पा जो आहे ना, तो आपण 2026 पर्यंत गाठणार आहोत. म्हणजे आपल्याला वेळ लागणार आहे 6000 मीटर पर्यंत जाण्यासाठी, पण आपण मोहीम तर स्टार्ट केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि हा जे असणारी संस्था आहे ना, NIOT, ही इस्रो सोबत सहकार्य करते. आणि जिथं प्रेशर खूप जास्त आहे, म्हणजे किती, 6000 बार पर्यंत तिथं जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी काय, टायटॅनियम हल हे निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आपण. कोणासोबत मिळून? इस्रो सोबत मिळून तयार करतोय आपण, हेही लक्षात ठेवायचं. आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये याच्यातून बाहेर पडणं आणि त्याच्यामध्ये सिक्युअर राहणं हे पण गरजेचं आहे. त्यासाठी हे किती, तर 72 तास पाण्यामध्ये राहू शकतं. याची असणारी सेल्फ फ्लोटेशन तंत्रज्ञान याच्यामध्ये येतोय. म्हणजे स्वतःहून तो 72 तासापर्यंत तरंगू शकतो. ही असणारी भूमिका आपल्याला याच्या अंतर्गत करायची आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं काय, तर हा असेल समुद्रयान मोहीम. आणि त्यामध्ये असणार हा मत्स्यालय, हे पण लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये पाहिलं तर काय, हा डीप ओशन मिशन पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. त्याचा उद्देश काय, खोल समुद्राच्या शोधासाठी तंत्रज्ञान क्षमता विकसित करणं हे आपलं टार्गेट असणार आहे. सोबतच या डीप ओशन मिशन मध्ये पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार परिषदेचा सुद्धा 9 मोहिमांपैकी एक मोहीम आहे. म्हणजे या 9 मोहिमांपैकी एक मोहीम म्हणजे डीप ओशन मिशन आहे. आणि त्याचे उद्दिष्ट कोणते आहेत? तर पहिलं उद्दिष्ट समुद्रयान मोहीम आणि मत्स्य 6000चा उल्लेख आपण बघितला आत्ताच, त्या असणाऱ्या पाणबुडीचा रेफरन्स. नंतर येतो कुठला, वराह. काय लक्षात घ्यायचं, वराह हे काय, भारताची खोल महासागरात खनन प्रणाली आहे, जे आपल्याला कोणत्या डेकेडमध्ये, 2021 ते 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी महासागर विज्ञानाचं दशक म्हणून घोषित केले. त्यामुळे या असणाऱ्या वराहाला आपल्याला या संपूर्ण 10 वर्षांतर्गत कामासाठी वापरायचं आहे आणि समुद्राचं रिसर्च करायचं आहे. हा रेफरन्स आपल्याला इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात कामगिरी भारत या डीप ओशन मिशन मध्ये चांगल्या पद्धतीचं करतोय, तर त्याला आपण प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय, हेही इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर नवीन पार्लमेंटरी इमारत आपण बांधली. त्या पार्लमेंटरी इमारतीच्या अंतर्गत आपलं कामकाज पण सुरू झालं. नवीन असणार आपलं पार्लमेंटरी फेजेस सेशन सुद्धा चालू झाले. तिथंच आता एक महत्वाचा इव्हेंट होतोय. काय, आपले उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी संसद भवन संकुलामध्ये नव्याने बांधलेल्या कुठला, प्रेरणा स्थळाचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात घ्यायचं, पार्लमेंटरी इमारतीच्या प्रेमायसेस अंतर्गत जिथं आपल्याला महात्मा गांधी यांच्या असणाऱ्या स्टॅच्यू सोबत इतर स्टॅच्यू दिसत आहेत, तिथं महात्मा गांधींचा उल्लेख करायचा. त्या अंतर्गत आपल्याला काय दिसेल, त्याला नाव दिलं प्रेरणा स्थळ. आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणारे आपल्याला इथे या प्रतिमा पण दिसणार आहेत. पण जिथं गांधींचा उल्लेख येतोय त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख केला तर या ठिकाणी संदर्भ येते कुठला, तर आपल्याला कशाचा, तर प्रेरणा स्थळाचा संदर्भ याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची आवश्यकता असणार आहे. म्हणजे नवीन पार्लमेंटरी बिल्डिंग मध्ये सुशोभीकरणाचा मुद्दा हा इथं हायलाइट होताना दिसतोय. आणि इथं काय असणार आहे, या परिसरामध्ये महान नेते, स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे बसवले जाणार आहेत. वेगवेगळ्या असणाऱ्या ठिकाणांच्या अनुषंगाने वेगवेगळे असणारे प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसतील. आणि इथं प्रत्यक्षात जे काही पुतळे आहेत, जे संकलित केलेले आहेत भारताने वेगवेगळ्या ठिकाणी, ते आपल्याला गांधीजींच्या पुतळ्यांच्या सोबत आपल्याला एकत्र बसवताना दिसतील. आणि त्या ठिकाणचा असणारा हा प्रेरणा स्थळ आपल्याला चर्चेमध्ये येताना दिसेल. हेही आपल्याला इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर न्यूज कोणती येते पहा, जिथं मुद्दे हायलाइट होताना दिसत आहेत आपल्याला. याचा रेफरन्स पाहिला तर नियुक्ती होताना दिसते खूप मोठ्या व्यवस्थेच्या अनुषंगाने. तर लक्षात घ्यायचं, नॅशनल सिक्युरिटीच्या अनुषंगाने असणारी जी आपली एजन्सी आहे ना, या अंतर्गत अजित डोवाल पंतप्रधानांचे प्रधान सचिव PK मिश्रा यांच्या पुनर्नियुक्तीला सरकार मान्यता देताना दिसतोय. म्हणजे 2 व्यक्तींची आता पुनर्नियुक्ती होताना दिसते. कोणाकोणाचा उल्लेख करायचा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कोण, PK मिश्रा यांची पुनर्नियुक्ती होते. आणि अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी, जो काय करतोय, एक प्रकारे असिस्ट करतो सुरक्षेच्या अनुषंगाने. तर इथं अजित डोवाल यांची नियुक्ती होताना दिसते. हेही इथं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. पुनर्नियुक्तीचा संदर्भ याच्यामध्ये हायलाइट करतोय आपण, हे लक्षात घेऊया. ठीक आहे. त्यानंतर संदर्भ येतोय चर्चेमध्ये, तर तो कोणत्या असणाऱ्या रेफरन्सचा अँगल याच्यामध्ये बघायचा आपल्याला.
तो पहा थोडासा लोड होतोय, एकच मिनिट. पेजेस जास्त झाले, पेजेस जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला थोडा प्रॉब्लेम येताना दिसतोय. ठीक आहे, पहा कोणता असणारा इंडेक्स आता डिस्कस करायचा आपल्याला, 2024चा असणारा ग्लोबल पीस इंडेक्स, शांततेसाठीचा असणारा हा अहवाल आपल्याला चर्चेमध्ये येताना दिसतोय. आणि या शांततेच्या प्रदेशामध्ये आपल्या भारताची रँक कोणती असेल याचा एक अँगल आपल्याला याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग याला या ग्लोबल पीस इंडेक्सच्या अंतर्गत काय काय संदर्भ ऍड होतोय ते आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, मला एकच मिनिट वेळ द्या. पुढे फक्त पेजेस जास्त आहेत त्यामुळं थोडासा उशीर होतोय आपल्याला. हा ठीक आहे, पहा ठीक आहे, पहा कोणता आला इंडेक्स, ग्लोबल पीस इंडेक्स वरती बोलायचं आपल्याला. 2024चा आकडा आहे. बरे कोण रिलीज करतो याला लक्षात घ्यायचं, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस यांच्या माध्यमातून रिलीज होतो. 163 स्वतंत्र देश आहेत, त्यांचं असणारं मूल्यांकन केलं जातं याच्यामध्ये. आणि त्या माध्यमातून जागतिक शांततेचे सर्वसमावेशक उपाय यामध्ये मांडले जात आहेत. शांतता प्रस्थापित करायची या ठिकाणी. म्हणून सरासरी जर पातळी बघितली आपण शांततेची तर ती 0.56% आपल्याला घसरताना दिसते. म्हणजे जागतिक शांततेचा संदर्भ जागतिक व्यवस्थेमध्ये एक थोडासा डिमोटिवेट होताना पण दिसतोय आपल्याला. शांतता बिघडण्याचं हे सलग कितवं वर्ष आहे, 5वं वर्ष. सलग 5 वर्षात जगामध्ये शांतता ढासळताना दिसते. आणि गेल्या वर्षात 65 देशांनी त्यांची शांतता सुधारलेली आहे. 97 देशांची स्थिती बिघडलेली आहे. निर्देशांक सुरू झाल्यापासून एका वर्षात घसरलेली ही सगळ्याधिक असणाऱ्या देशांची संख्या आहे. म्हणजे हे थोडंसं गांभीर्य या ठिकाणी हायलाइट करताना दिसतोय. सर्वात शांत देशांचा उल्लेख केला तर 2008 पासून कोणता देश या ठिकाणी, तर तो आइसलँड आपल्याला दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आयर्लंड आहे सगळ्यात शांत देशामध्ये, नंतर ऑस्ट्रिया आहे, नंतर न्यूझीलंड आहे, नंतर सिंगापूर आहे. या देशाचे नंबर्स आपल्याला शांततेच्या स्वरूपामध्ये दिसत आहेत. नंतर बघितलं तर एमएन जो देश आहे ना, तो आता सध्याला सर्वात कमी शांततापूर्ण देश दिसतोय. म्हणजे व्हायलेशन्स या ठिकाणी जास्त आहेत. त्याच्यानंतर बघितलं सुदान, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान आणि युक्रेन हे या ठिकाणी आपल्याला सर्वात कमी शांततेच्या असणाऱ्या प्रदेशांच्या अनुषंगाने इथं हायलाइट होताना दिसतात. तर तो एक रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथं काय दिसतं आपल्याला या ठिकाणी रेफरन्स, की युरोपमध्ये गेल्या वर्षभरात शांततेचे किरकोळ घट होऊनही सर्वात शांत प्रदेश ठरलाय. म्हणजे सर्वात शांत प्रदेशाच्या रेफरन्समध्ये पाहिलं तर आपण काय बघतो, युरोप सोबतच मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका, ओके, याच्यामध्ये एमएन आणि सुदानमधील मोठ्या संकटामुळे हा जो प्रदेश आहे का तो सर्वात कमी शांत आहे. सर्वात शांत प्रदेश कोणता, युरोप. सगळ्यात कमी शांत कोणता असेल तर तो असेल मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेबद्दल बोललं जाते. उत्तर अमेरिका, कॅनडा, युनायटेड स्टेट्स या दोन्ही देशांमध्ये वाढत्या हिंसक गुन्हेगारी आणि गुन्हेगारीच्या समजांमुळे सर्वात मोठा प्रादेशिक घसरण सुद्धा इथं होताना दिसते. म्हणजे हे थोडंसं ग्लोबलाइज करत असताना बरेचसे असणारे डिस्टर्बन्स या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतात. तर त्याचा उल्लेख येतोय. आणि यामध्ये थोडं रँकचा उल्लेख केला तर शांततेच्या प्रदेशाच्या अनुषंगाने आपण तर आइसलँडचा उल्लेख करतोय नंबर 1 ला. नंतर कोण आहे, आयर्लंड आहे, ऑस्ट्रिया आहे, न्यूझीलंड आहे, सिंगापूर आहे. आणि आपल्या भारताचा रँक विचारला तर लक्षात घ्यायचं या 163 देशांमध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे. सगळ्यात लास्टला कोण आहे तर 163व्या नंबरचा उल्लेख केला तर आपल्याला दिसतो या ठिकाणी एमएनचा रेफरन्स आपल्याला इथं हायलाइट होताना दिसतो. हे इथं लक्षात घेऊया. ठीक आहे, ओके, बर. थोडासा आपल्याला डिले होतोय या असणाऱ्या न्यूजच्या अनुषंगाने. आपण थोडं कव्हर करूया. जास्त प्रॉब्लेम आला की आपण थांबा, सेकंड सेशन मध्ये आपण याचा असणारा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे,
उल्लेख केला तर सध्या एक खूप मोठा इव्हेंट भारतामध्ये होतोय, तो सुद्धा एका कंपनीच्या माध्यमातून. तो म्हणजे कोणती कंपनी? झोमॅटो लिमिटेड. तर यांनी काय केलं? जिनियस असणारा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करताना दिसतोय. आणि तो इव्हेंट झाला 12 जूनला मुंबईमध्ये. हा असणारा जगातला एकाच वेळी लार्जेस्ट फर्स्ट एड लेसन म्हणजे प्रथमोपचारासाठी असणारी एकत्र केलेली व्यवस्था, हे प्रत्यक्षात जगभरातील सगळ्यात मोठ्या प्रमाणाच्या संख्येसाठी केलेला आहे. हा रेकॉर्ड इथे होतोय. तर काय लक्षात घ्यायचं? झोमॅटोनं मुंबई गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये स्वतःचं नाव नोंदित केले. एकाच ठिकाणी सर्वात मोठ्या प्रथमोपचार धड्यासाठी लोक एकत्र आली त्याची नोंद होताना दिसते. आणि कंपनीने एका साईटवर एकूण किती 4300 वितरण भागीदारांना याच्यामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे या असणाऱ्या व्यवस्थेच्या अंतर्गत. आणि याचे संस्थापक व्यवस्थापक संचालक एमडीचा उल्लेख केला आणि सीईओचा नावाचा उल्लेख केला तर दीपंदर गोयल या नावाचा उल्लेख करतो आपण झोमॅटोसाठी. आणि ही झोमॅटोची कंपनी आपल्याला कधी निर्माण होताना दिसली? तर ही झोमॅटोची कंपनी आपल्याला 2008 मध्ये निर्माण होताना दिसलेली आहे. तोही रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण या असणाऱ्या महिन्यातील महत्वपूर्ण असणारे करंट अफेअर कव्हर केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्री मेन्सला आणि इंटरव्ह्यूला सुद्धा या असणाऱ्या डाटाची मदत होणार आहे. सोबतच जे विद्यार्थी नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने तयारी करतायत त्यांच्यासाठी ऑप्शनल सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. आणि त्या ऑप्शनल सब्जेक्टसाठी म्हणजे युपीएससी करत असाल, एमपीएससी 2025चा नवीन पॅटर्न करत असाल तर त्यासाठी ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला चूज करावा लागतो, ज्याच्यामध्ये 500 मार्कांची तयारी आहे. सोबतच जीएस मधला एखादा पेपर जर ओव्हरलॅप होत असेल तर ते अतिउत्तम आहे. तसा एक आपला ऑप्शनल आहे, तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, PSIR म्हणून ज्याला ओळखतो आपण. तर त्या पेपरचा असणारा रेफरन्स तुम्हाला जीएस 2 मध्ये पण दिसेल. म्हणजे जो पॉलिटीचा असणारा पार्ट आहे का त्याचे 250 मार्क हे या ऑप्शनलच्या तयारीमध्ये तुम्हाला ओव्हरलॅप होताना दिसतील. म्हणजे परफेक्टली 750 मार्कांची तयारी तुमच्या ऑप्शनल मध्ये होणार आहे. खूप नॉमिनल फी मध्ये आपण ही बॅच इंट्रोड्यूस केलेली आहे. याचा फायदा तुम्हाला घेता येईल आणि ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. सर्वे भवंतु बॅच आहे आपली. जवळपास 400+ घड्याळी तासांचं असणारं अध्यापन आहे आपलं, टीचिंग आहे. तुम्हाला याच्यामध्ये स्टडी मटेरियल मिळणार आहे, मराठीतून असणारा डाटा मिळेल, युपीएससीच्या मागचे क्वेश्चन्स पेपर इथं डिस्कस केले जातील, अपडेट होणाऱ्या पॅटर्नचा रेफरन्स त्याच्यामध्ये आणला जाईल, अपडेट न्यूज कव्हर केल्या जातील. म्हणजे सर्वंकष तयारी तुमची या असणाऱ्या ऑप्शनलसाठी या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला करून दिली जाणार आहे. सोबतच जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतायत ज्यांना जीएस 2 फक्त पॉलिटीचा रेफरन्स तयार करायचा आहे त्यांच्यासाठी प्री आणि मेन्ससाठी पॉलिटीची बॅच अवेलेबल आहे. सोबतच जे राज्यसेवेसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी प्री मेन्सला करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. सोबतच जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याची प्रिपरेशन करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटीची बॅच प्री आणि मेन्ससाठी अवेलेबल आहे. जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तयारी करतायत प्री आणि मेन्सला त्यांच्यासाठीच करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. सोबतच या असणाऱ्या सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील तर आपलं दी अभ्युदय अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करायचं आपल्याला. दी अभ्युदय अकॅडमी गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा आणि या असणाऱ्या एक्साइटिंग बॅचेस अवेल करायला स्टार्ट करा. ठीक आहे. खूप नॉमिनल फीज मध्ये आहेत. आणि हे सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन सेशनला आपण घेऊन येऊया. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. त्यामुळे इथं आपण थँक्यू.